इंजिनिअरिंग सुधागड टीम कॅप्टनला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट बॉक्समध्ये हॅलो पाठवायचा आहे. अभिषेक पाटील आमचे आलेले आहेत. ॲडव्होकेट अभिषेक पाटील. तर नक्कीच आज बऱ्याच दिवसानंतर अजून एक रायगडचा मशहूर आवाज ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचा आपण ऐकणार आहोत. स्वागत आहे अभिषेक. तर नक्कीच सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरे आपण पाहतोय. सन्माननीय या प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर साहेबांच्या विद्यमानातून साकारलेली ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने एक क्रिकेटचा महाकुंभमेळा आपल्याला आज इथे पाहायला मिळतोय. असा 9वा दिवस आहे आणि या 9व्या दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय. पुढचे 2 दिवस कसे असतील, कारण ज्या पद्धतीने उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे की कोण या पर्व तिसरामध्ये चॅम्पियन संघ बनेल. परंतु त्याच्यासाठी खूप अथक प्रयत्न नक्कीच तुम्हाला करावे लागतील. पाहायला गेला तर लीगचा हा शेवटचा दिवस म्हणावा लागेल, कारण उद्यापासून मात्र नॉकआउटला सुरुवात आपण करणार आहोत. येस, ज्योती इंजिनिअरिंग सुधागड पाली संघाला विनंती करतोय आपल्या 12वे प्रतिनिधी आपण पाठवा. बारावे प्रतिनिधी महेश खंडागळे यांना विनंती करते की आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. अजूनही आलेला नाहीये. प्रसाद घरत यांच्या संघाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. महेश खंडागळे यांना विनंती करतोय आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. आलेले आहेत. ज्योती इंजिनिअरिंग मी पुन्हा एकदा विनंती करतोय की एक प्रतिनिधी आपल्या या ठिकाणी पाठवा. रायगड प्रीमियर लीग आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या या शिरडोण गावामध्ये हा थरार आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा. 1800च्या वर गावं रायगडमध्ये आहेत आणि त्यातून आलेले हे खेळाडू 32 संघ आहे या स्पर्धेमध्ये. त्यातले 14 संघ पुढे गेलेले आहेत. आज कोणते 2 संघ जाणार? शाहू वॉरियर्स, आई11 उभे, हरिओम डोलवी की ज्योती इंजिनिअरिंग या 4 संघांमध्ये 2 संघ कोणते पुढे जाणार याकरता पहिल्या मॅचला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या व्यासपीठावर असलेले आमचे आयोजक मंगेशजी वाकडेकर, शिरडोणचे सगळे आमचे ग्रामस्थ, संदीप माळी, नरेंद्र बाजी, या सगळ्यांचं स्वागत. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील आमच्या समवेत आहेत. ॲडव्होकेट अभिषेक पाटील आहेत. सुदर्शन पाटील आहेत. स्कोरर 24 लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पंच आहेत आमचे विशाल पाटील आणि दुसरे पंच दीपक बोराडे. स्क्वेअर लेग पंच आहेत ते दीपक बोराडे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया आणि वळूया आजच्या या 8व्या दिवस. खरं तर 9वा दिवस हे प्रेक्षणीय लढती पहिल्या दिवशी झाल्या होत्या. 14 संघ पुढे गेले आहेत 7 दिवसामध्ये. आज 8वा दिवस आहे आणि 9वी आहे. आयोजनाचा 9वा दिवस आहे आणि या 9व्या दिवसामध्ये पहिला मॅच आपण पाहतोय. शाहू वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकले. प्रसाद घरतनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्यासाठी महेश खंडागळे यांचा संघ. ज्योती इंजिनिअरिंग सलामीची जोडी मैदानात. मालक आहेत आशिष शेळके. प्रसाद घरत संघाचे मालक आहेत विवेक भोईर आणि विनोद भोईर. परंतु सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे संदीप पाटील. यस, थैंक यू सर. सुबह का सत्र है. दर्शकों की तादाद धीरे धीरे बढ़ रही है क्योंकि आज के ये जो 4 टीम हैं, चारों टीमें भी काफ़ी मजबूत तरह से यहाँ पर आ चुकी हैं. तो बिल्कुल पहले मुकाबले की तरफ हम बढ़ते हैं. पहला मुकाबला यहाँ पर हम देख रहे हैं श्री शाहू वॉरियर्स विपक्ष ज्योति इंजीनियरिंग सुधागढ़ पाली, इनके बीच में हो रहा है. टॉस जीतने के बाद यहाँ पर फैसला है फील्ड का, शाहू वॉरियर्स का. फील्ड की सजावट काफ़ी अच्छी तरह से यहाँ पर देखने को मिल रही है. पॉइंट गली कवर और बेहतरीन बढ़िया गेंद थी. खूबसूरती के साथ इस गेंद को हल्के हाथों से ड्राइव किया 1 रनों के लिए. 9:45 में पहली गेंद
फेंकने में कामयाब रहे गेंदबाज। तो जरूर यहां से सिंगल बनाकर अपना खुद का खाता खुला किया इस बल्लेबाज समर्थ कडू ने, जिसे क्रिस गेल कहा जाता है। और बिल्कुल यहां पर देखना है, खुद के ऊपर भरोसा जताया है, निश्चित रूप में कप्तान ने जिम्मेदारी सौंपी है समर्थ के ऊपर। तो देखना है सलामी के तौर पे दो बल्लेबाज किस तरह से साझेदारी यहां पर इस्तेमाल करते हैं। तो गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं दिनेश पाटिल नारपोली के गेंदबाज है। फुल टॉस थी, मारने का प्रयास बिल्कुल था, लेकिन गेंद बल्ले के पल्ले नहीं। यहां से देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति। विकेट कीपिंग की भूमिका में हम देख रहे हैं एक नामी क्रिकेटर ऋषि नाइक, जिनका कल ही जन्मदिन था। जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं दे चुके हैं। इस जरूर इसके बारे में बातचीत करेंगे। इस बीच ये गेंद बिल्कुल ब्लॉक हॉल में खेलना डालने का प्रयास था, लेकिन बढ़िया ड्राइव गेंद जाएगी कवर के माध्यम से 4 रनों के लिए। बढ़िया चौका। फटका आणि नव्या दिवसाचा पहिला चौकार या ठिकाणी मारतोय फलंदाज प्रफुल्ल ठाकूर। आणि आपण बघितलं जो गोलंदाज आहे दिनेश पाटील। आणि इथे RPL मध्ये आपण बघितलं ज्यावेळेस उद्घाटन सोहळा झाला त्यावेळेस 21 आणि 22चा रायझिंग टीम म्हणून नारपोली संघाला या ठिकाणी त्यांनी पुरस्कार दिला होता। आणि त्यातला हा दिनेश पाटील हा गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय। चांगला गोलंदाज आहे, अतिशय फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज आहे, परंतु प्रफुल्ल ठाकूरचं लक्ष नव्हतं। त्याला माहिती आहे की आपल्या कर्णधारांना सांगितलंय की 60 किंवा 65 धावांचा आम्ही लक्ष या ठिकाणी समोर ठेवणार आहे। त्याने एक सुंदर चौकार कव्हरमध्ये मारलाय तो प्रफुल्ल ठाकूरनं। तो जरूर यहां पर फिर से एक बार दिनेश की गेंद कट करने का प्रयास था। बिल्कुल थोड़ी सी गेंद टपा पड़ने के बाद नीचे रही और उछाल बिल्कुल न था। इसे में डॉट गेंद की समाप्ति, यानी कि चौका आने के बाद तुरंत गेंदबाज दिनेश पाटिल ने कमबैक की उम्मीद दिलाई है। बिल्कुल 21-22 के राइजन टीम्स की बात करें तो नारपोली टीम को सम्मान मिला था और यहां से रन आउट का खतरा बन सकता था, लेकिन हिट नहीं हो पाया। इसमें देखा जाए तो यहां से बढ़ते कदम पीछे लेने पड़े थे समर्थ कडू का। इसमें डॉट गेंद की समाप्ति, कोई रन नहीं है। ये होती है अच्छे गेंदबाज की निशानी। काफी बोली इस खिलाड़ी के ऊपर भी लगी थी, दिनेश पाटिल के ऊपर लगी थी, क्योंकि टॉप गेंदबाजों में आजकल ये इस गेंदबाज का नाम आता है। और वही यहाँ पर जलवा पहले ओवर में दिखाते हुए नजर आ रहे हैं। प्रफुल्ल ठाकुर फिर से एक बार खेलने के लिए तैयार, उड़ाने का प्रयास, लेकिन ये देखिए लगातार तीसरी गेंद डॉट और इसी के साथ पहले ओवर का समापन होता हुआ, यानी कि पहले P1 के अंदर रन आए 5 रन। ये देखिए चौधरी साहब, यही खासियत होती है अच्छे गेंदबाज की, क्योंकि देखा जाए तो पहली गेंद के ऊपर एक सिंगल बनाया था समर्थ कडू ने, लेकिन उसके बाद देखा जाए तो जो बल्लेबाज थे प्रफुल्ल ठाकुर, जिन्होंने निश्चित रूप में डॉट गेंद खेली, उसके बाद चौका लगाया था, लेकिन उसके बाद की जो 3 गेंदें थी डॉट खेली है। नक्कीच दिनेश पाटीलचं कौतुक आपण करू तेवढं कमी आहे। आणि का नारपोली संघाला रायझिंग संघ म्हणून 21-22चा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला हे सिद्ध त्याने या ठिकाणी केलंय। एक चौकाराचा मार बसून क्रिस गिल सारखा समर्थ कडू मैदानामध्ये आहे खेळपट्टीवर, आणि अशा वेळेस चांगली प्रफुल्ल ठाकूर असताना एक चौकाराचा मार बसल्यानंतरही फक्त 5 धावा दिल्या आहेत त्या या पहिल्या षटकामध्ये, आणि दाखवून दिले की कोण म्हणतं की ही खेळपट्टी फलंदाजांना साथ देते। जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर कमीत कमी धावा देऊ शकताय। तो बिल्कुल देखा जाए तो यही तो राइगर प्रीमियर लीग की खासियत है। जिस तरह से देखा जाए तो राइजिंग टीम में नारपोली टीम को चुना गया, और राइगर के टॉप टीम की बात करें तो नंबर 1 के ऊपर जिस टीम को सम्मानित किया वो थी जीवदानी स्पोर्ट बामन डोंगरी तेजेश मात्रे की टीम। तो ये सम्मान काफी बड़े होते हैं, और बिल्कुल ये सम्मान जिस टीम को मिलता है उसका आत्मविश्वास काफी बढ़ता है। तो जरूर इस साल अब हर टीम अच्छा परफॉर्मन्स करने की कोशिश रायगडचं करेगी। क्रिकेट आपण बघितलं, आणि त्या रायगडच्या क्रिकेटमधून या रायगड प्रीमियर लीगमध्ये एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो संतोषजी
वाकडीकर असतील, त्यांचे सगळे आयोजक असतील आणि त्यामध्ये कोणता संघ चांगला आहे, कोणता खेळाडू चांगला आहे, त्याला प्रत्येकाला पुरस्कार या रायगढ़ प्रीमियर लीगमध्ये दिला जात आहे. और बिल्कुल बिल्कुल क्योंकि ऑक्शन जो सोहला हुआ था उसमें भी जो रायगढ़ भूषण पुरस्कार से कई कलाकारों को सम्मानित किया था. ये तीक्ष्ण नजर है हमारे मंगेश वाकडेकर. नक्कीच. आणि फक्त खेळाडू नाही, फक्त क्रिकेट नाही, तर त्याच्यामध्ये संगीतकार असतील, विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, आपल्या परिसरातील जे काही नामवंत म्हणजे कलाकार असतील त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये केला गेला. वळूया दुसऱ्या षटकाकडे, जिथे प्रसाद घरतचा हा दुसरा गोलंदाज. यस, दूसरे ओवर का आरंभ होता हुआ. दूसरे ओवर के लिए गेंदबाज आए हैं, तो जरूर यहां से देखा जाए तो महज मिले 1 रन मिली समर्थकों के लिए. 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती भी नजर आ रही है. टीम का टोटल पहुंचता हुआ 6 रनों के ऊपर. हमारे साथ सुदर्शन पाटिल एक रायगढ़ के बेहतरीन स्कोरर के नाम से जाने जाते हैं. अच्छे बड़ी बड़ी प्रतियोगिता में अपनी स्कोरिंग की भूमिका अदा करते हैं और रायगढ़ प्रीमियर लीग में सीजन 3 में भी उनका यहाँ पर जलवा वो दिखाते हुए उनका भी स्वागत है. अंपायर की भूमिका में विशाल पाटिल, साथ ही साथ दीपक बोराडे सर यहाँ पर अपनी भूमिका अदा करते हुए सभी को अच्छा मौका देते हुए इस रायगढ़ प्रीमियर लीग में मंगेश जी वाकडेकर, संतोष जी चौधरी, सुशांत जी बेदक और पूरी अचानक मित्र मंडल स्पोर्ट. और बेहतरीन, क्या लाजवाब स्टाइलिश के साथ इस शॉट को खेला था. गेंद जाएगी स्पेन के ऊपर से, बेहतरीन छक्का. जो गोलंदाज प्रतीक पाटील याचा हा लो फुलटच चेंडू होता, परंतु त्याला कन्वर्ट केलं, बॅटवर घेतला आणि सरळ फाईन लेगच्या दिशेनं हा जबरदस्त षटकार मारला आहे. प्रफुल्ल पाटील हा फणसवाडीचा हा खेळाडू पेण तालुक्यातील फणसवाडीच्या संघातील उरणचा आहे. प्रफुल्ल ठाकूर आणि मस्त फलंदाजी करतोय. यावेळेस आपण पाहतोय ती ज्योति इंजिनियरिंग सुधागड या संघासाठी. इस काफी बेहतरीन प्रयास करते हुए और इस बीच उठाने की कोशिश, गेंद हवा में, 2 खिलाड़ी दौड़ रहे हैं और बेहतरीन. ये देखिए थोड़े से दोनों के बीच में मिसस्टैंडिंग जरूर हुई थी, लेकिन क्या कैच लगता है, क्या बेहतरीन कैच यहां पर लिया गया है. तो प्रफुल्ल ठाकुर ने जो छक्का दागा था, छक्के के बाद यहां पर काबू पाया है प्रफुल्ल ठाकुर के ऊपर गेंदबाज प्रतीक पाटिल ने. परेश संकेत रानाडेने खरं तर पहिल्यांदा त्याच्या हातून झेल सुटला होता. संकेत रानाडेने एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फॉर्ममध्ये आला होता प्रफुल्ल ठाकूर उरणचा हा खेळाडू, जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 1 षटकार आणि 1 चौकार मारून 10 धावा त्याने केल्या. असं वाटलं की आता त्यानं आक्रमक रूप आपलं धारण केलंय, परंतु अतिशय चांगला झेल मिड विकेटच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी जम्बलिंग झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी कॉलिंग केलं आणि रानाडेनं मात्र तो चांगला झेल टिपलेला आहे. पहिली विकेट गमावतोय तो ज्योति इंजिनियरिंग सुधागड. तो बिल्कुल चौधरी साहब, देखा जाए तो ये कैच छूट भी सकता था क्योंकि आपस से एक दूसरे को कॉल न होने का एक कारण था, लेकिन अंत में रानाडे ने काफी बेहतरीन कैच को लपका गया और बिल्कुल पहला झटका दे चुके हैं इस वक्त ज्योति इंजीनियरिंग सुधागढ़ पाली टीम के लिए. प्रफुल्ल ठाकुर के रूप में पहला झटका लग चुका है. प्रतीक पाटिल, शॉट ऑफ लेंथ थी, गेंद को फेंक किया, गेंद जाएगी फाइन लेग रीजन में 4 रनों के लिए. बढ़िया चौका. तो मनीष घरत आते ही अपने बल्ले से
जलवा दिखा रहे हैं। एक बेहतरीन अच्छे खिलाड़ी हैं, नाहवा गांव से खिलाड़ी बिलोंग करता है। इस सीजन की बात करें चौधरी सर तो जो श्री कृष्ण नागझरी के मैदान के ऊपर जो शुरुआत होती है क्रिकेट की, वहाँ पर इस सीजन में इस खिलाड़ी ने जो दूसरे मुकाबले में जो पारी खेली थी, हारी हुई पाचू को इस खिलाड़ी ने बदला था और 44 रनों की पारी मनीष घरत ने उस वक्त खेली थी। वो भी आज भी यादगार पारी है। वही मनीष घरत को यहाँ पर डॉट गेंद निकालते हुए गेंदबाज प्रतीक पाटील। संदीपजी खरं तर या खेळाडूंना संधी आहे, वाव आहे या रायगड प्रीमियर लीगमध्ये आपला दमखम दाखवण्याची. कारण प्रत्येक ग्रामीणमध्ये प्रत्येक गावामध्ये जो तो आपापल्या खेळतो, आपल्या परिसरामध्ये त्याचं नाव असतं. म्हणून या रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला संधी आहे रायगडमधून महाराष्ट्रामध्ये पुढे जाण्याची. यस यस बिल्कुल बिल्कुल यस, रायगढ़ के टाइगर हमारे उस्मान पटेल, स्वागत है आपका भी। क्योंकि हर खिलाड़ी की यही तमन्ना होती है, जब मंगेश जी वाकड़ीकर इनकी तारीख मतलब यानी कि देखा जाए तो अध्यक्ष क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के इनके निश्चित पुण्यतिथि के कारण बिल्कुल यह प्रतियोगिता खेली जाती है। और बिल्कुल जब यह आगाज होता है तो हर खिलाड़ी को यही मंशा होती है कि मेरा सिलेक्शन हो। या दरम्यान आपण बघतोय सन्मान्य श्री गैनीनाथ गोरख कटोरे, बाळासाहेबांचे शिवसेनेचे खजिनदार तालुका रोहा व उपसरपंच न्हावे, शाहू वॉरियर्स करण कटोरे व स्वराज देवळे याचकडून खेळाडूंसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. रायगड प्रीमियर लीगच्या या 9व्या दिवसाची पहिली मॅच आपण पाहत आहात. शाहू वॉरियर्स आणि जो प्रसाद घरत ज्याचे कर्णधार आहेत विवेक भोईर, विनोद भोईर संघ मालक आहेत, आणि ज्योती इंजिनिअरिंग महेश खंडाकडे यांचा संघ आशिष शेळके कर्णधार आहेत. नाणेफेक जिंकली प्रसाद घरतच्या संघानं. शाहू वॉरियर्सनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आले होते फक्त 5 धावा. दिनेश पाटील नारपोली संघाचा हा खेळाडू शाहू वॉरियर्समध्ये गोलंदाजी करताना सुंदर गोलंदाजी केली, आणि आता त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दिल्या त्या प्रतीक पाटील या गोलंदाजानं 15 धावा दिल्या. त्यामुळे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 1-20 अशी धावसंख्या आहे. 10 धावा केल्या होत्या प्रफुल्ल ठाकूरने, 1 षटकार आणि 1 चौकार मारला होता. तिसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. संदीपजी पाटील सर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. भरपूर मेहनत ते घेत असतात. मंगेशजी वाकडीकर साहेब तिसरं षटक टाकतात. गोलंदाज दिनेश पाटील पुन्हा एकदा, ज्याने 5 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दिनेश पाटील तेवढाच चांगला फलंदाज आहे संदीपजी. दिनेश पाटीलनं वाशिवलीच्या मैदानावर 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार मारला होता. फायनल जिंकून दिली होती वाशिवलीच्या मैदानावर नारपोली संघाला. तो दिनेश पाटील पुन्हा एकदा तयार, आणि समोर आहे तो समर्थ गडू. समर्थ गडू हलक्या हाताने खेळला आहे चेंडू. सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक गोलंदाज जाऊन चेंडू उचलतं. 1 धाव मिळते. लेग बाईजचा मालतोट आहे. इशारा येतोय ते पंच विशाल पाटील, आणि दुसरे पंच आमचे बोराडे सर, दीपक बोराडे. 3 षटकांमध्ये पहिला चेंडू पडलेला आहे. तिसऱ्या षटकातील 1-21 अशी धावसंख्या आहे. ती ज्योती इंजिनिअरिंग पाली सुधागड संघाची. बरेचसे मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये 14 संघ पुढे गेलेले आहेत. आज कोणते 2 संघ जाणार या 4 संघातून? हे 2 संघ आहेत. सुधागडचा एक संघ, एक शाहू वॉरियर्स, आणि उस्मान पटेलचा एक संघ I11, आणि डोलवीचा एक संघ आहे. ओमकार हरपाल, वा आडव्या बॅटनं फटका, आवाजच असा आला, मिड विकेटच्या वरून बिरकावून दिलाय. लांबच लांब मारलेला मनीष घरतनं षटकार. कायदा नव्हता, कलम नव्हता, असं म्हणतात. कायदा नव्हता, कलम नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, आणि त्या छत्रपतींना मानाचा मुजरा. आणि आपण म्हणतोय संदीपजी, आपण दिनेश पाटीलचं कौतुक करतोय. सुदर्शन पाटील सांगतात त्याच्या आकडेवारी. रायझिंग टीमचा हा एक खेळाडू आहे नारपोली संघाचा, ज्याला पुरस्कार दिला गेला या रायगड प्रीमियर लीगमध्ये. परंतु मनीष घरतचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे. त्याला माहिती आहे आपल्याला धावा जमायच्या, जसं अर्जुनाचं लक्ष माशाच्या डोळ्यावर होतं, तसं मात्र धावांकडे लक्ष आहे ते मनीष घरतचं. या षटकारानं 27 धावांवर जाऊन पोहोचलाय तो ज्योती इंजिनिअरिंग सुधागड हा संघ. प्रसाद घरत तिकडे आपण बघतोय. ऋषी नाईक मालदोट आहे, काल ज्याचा वाढदिवस होता. कदाचित काल रात्री उशिराही झोपले असतील.
ऋषी नाईक, परंतु अतिशय हँडसम आहेत. ऋषी नाईककडे आपण बघितलं नेहमी, आपण बघितलं तर बॉडी वगैरे एकदम मस्त. आणि ऋषी नाईक नेहमी कधीही बघायला त्याचा गेम पण, आपण जो गेममध्ये असतो तो वाळ संघातून म्हणजे कर्णधार आहे. आणि बऱ्याचशा मैदानावर आपण त्यांना खेळताना बघितलेले आहेत. तर प्रसाद घरत आहे जावळ्याचा, मोठे मोठे खेळाडू आहेत या रायगड प्रीमियर लीगमध्ये. आपल्याला चुनिंदा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा दिनेश पाटील तयार आहे, समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करतोय. मनीष घरत एक षटकार एका चौकारानं खेळतोय. 10 धावांवर जोरदार अपील, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर. आणि इथे मात्र विशाल पाटील यांचा इशारा, स्क्वेअर चेंडू असल्याचा अवांतर धावा होतात त्या. 2 संघाची धावसंख्या होते. सुधागड ज्योती इंजिनिअरिंग संघाची 1/28. तिसऱ्या षटकामध्ये 1/28. शिरडोणचं हे मैदान ऐतिहासिक मैदान समोर आपण पाहतोय. कर्नाळा किल्ला खुणावतोय. बरेच वेळा आम्ही त्या किल्ल्यावर गेलेलो आहोत. अतिशय सुंदर असा हा कर्नाळा किल्ला, सुंदर असं निसर्गरम्य हे मैदान. ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळायचा होता चेंडू, पायावर आदळतोय. आणि इथे मात्र एकच धाव मिळते. पंचांचा पुन्हा एकदा लेगबाईचा इशारा येतोय. अवंतर धावा 3 होत आहेत. 29 धावा धावफलकावर लागत आहेत. त्यात ज्योती इंजिनिअरिंग सुधागड या संघाच्या महेश खंडागळे ज्या संघाचे कर्णधार आहेत. 14 संघ जे गेलेले आहेत आपण बघितला. किरण पवारचा संघ असेल, बरेचसे 14 कर्णधार आहेत. आपण हळूहळू सांगणारच आहोत, सगळ्यांनी बघितलेले आहेत. आणि मोठे मोठे संघ आहेत. उद्या मला वाटतं उद्या आणि परवा जल्लोष असणार आहे या मैदानावर, कारण नॉकआउटच्या मॅच असतील. नक्कीच, कारण उद्यापासून खऱ्या अर्थाने या रायगड प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढ्याच पद्धतीने पाहायला नक्कीच मिळेल. मंगेशजी वाकडीकर आहे, त्यांनी आयोजन इतके सुंदर करत असतात की एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले त्यांनी या तिसऱ्या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीगला. दिनेश पाटील पुन्हा एकदा तयार आहे. आत्तापर्यंत धावसंख्या झालेली ती 1/29. सुदर्शन पाटील आमच्या समवेत आहेत यावेळेस गुणलेखक. 29 धावा समोर. यावेळेस क्रिस गेल शांत होता, आतापर्यंत शांत होता, फाईन लेगच्या वरून भिरकावून दिलंय. आता मात्र त्यानं ओळखलं की आपली बॅट आता बाहेर काढावी लागेल आणि हा मारतोय क्रिस गेल षटकार. समर्थकडून बॅट उचलली आहे, कारण ज्या पद्धतीने सलामीला आलेला फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने जर संघाची धावसंख्या वाढवायची असेल तर मात्र एक्सलेटरवर ताव देणं गरजेचं असेल. नक्कीच. इथे आपण बघतोय प्रसाद घराच्या संघामध्ये संदेश मुंडे अजून बाकी आहे, रोशन पाटील आहे, चांगले चांगले खेळाडू आहेत आणि धावसंख्या मात्र बराबर वाढते. मला वाटतं धावसंख्या झाली ती 36. क्रिस गिल बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगलं क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळते आणि एकच धाव मिळते ती क्रिस गेलला. क्रिस गेल पोचतो वैयक्तिक आपल्या 9व्या धावसंख्येवर आणि सुधागड ज्योती इंजिनिअरिंग संघाची धावसंख्या होते ते 1/36. 1/36. शांत आणि चांगलं क्रिकेट. पहिली मॅच आहे. संदीप सरांनी सांगितलं की थोडासा दमटपणा असतो हवेमध्ये, थंडी जास्त असल्यामुळे, परंतु इथे मात्र आत्तापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत. समर्थकडून 1, प्रफुल्ल ठाकूरने 1 षटकार मारला आणि मनीष घरतने 1 षटकार, असे 3 षटकार आले. त्यामुळे फलंदाजांवर मात्र कोणताही परिणाम नाही आहे. आणि क्रिकेट आता आपल्या हरीश पंड्या सरांनी सांगितलं, त्यांना विचारलं की स्पिनर का दिसत नाहीत आता, तर त्यांनी सांगितलं MRIचा बॉल असायचा, त्याला दाबला तरी हातामध्ये दाबला जायचा, त्यावेळेस झेल जास्त उडायचे, असे एवढे षटकार बघायला मिळायचे नाहीत. त्यावेळेस फक्त एका मॅचला आपल्याला 2 इनिंगमध्ये 2 ते 3 षटकार, एका दुसरा बघायला मिळायचा. आता प्रत्येक इनिंगमध्ये 6-7 षटकार पाहायला मिळतात. नक्कीच. पूर्वी प्रत्येक संघामध्ये 1 ते 2 मात्र हार्ड हिटर फलंदाज असायचे की तुमचं काम फक्त षटकार मारण्याचाच, हाच खेळ असायचा. हो, मनीष घरत आडव्या बॅटनं मारतोय हा फटका, मिड विकेट आणि लॉंगांच्या मध्ये जातो हा चेंडू, उचलला जातो. प्रसाद घरत स्वतः कर्णधार हा चेंडू उचलणार, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतायत ते मनीष घरत आणि समर्थकडू. मनीष घरत पोचतो वैयक्तिक आपल्या 12वर. संघाची धावसंख्या होती ती 1/38.
ड्रिंकची ट्रॉली मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा जे रायगड प्रीमियर लीग घरी बसून ही मॅच पाहत आहेत त्यांचं पण स्वागत आहे. कारण बरेचसे व्ह्युअर्स आपण व्ह्युअर्स फक्त 20,000 दाखवतो, त्यावेळेस एका मोबाईलवर कधी कधी तिघे चौघे मॅच बघत असतात. म्हणजे ती संख्या चौपट होऊ शकते. आणि इथे हा जो आजचा 9वा दिवस आहे, नवमी आहे आजची. काल अष्टमी होती, आजची नवमी आहे, उद्या दशमी असणार आहे आणि परवा काल्याचा दिवस असणार आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. काल रात्रीच आम्ही 1 वाजता गणपतीचं वरद विनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आज चतुर्थी असल्यामुळे बऱ्याच जणांचा उपवास असेल, तर त्या सगळ्यांना आज गणेश चतुर्थीच्या आपण शुभेच्छा देऊयात. या 9व्या दिवसाचा खेळ RPLचा आपण या ठिकाणी बघतोय. तर 9व्या दिवसामध्ये पहिली मॅच आपण बघतोय सुधागड ज्योती इंजिनिअरिंग, ज्याचा कर्णधार आहे महेश खंडागळे आणि ज्याचे मालक आहेत आशिष शेळके. आणि दुसरा संघ आहे जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे शाहू वॉरियर्स, प्रसाद घरत ज्याचे कर्णधार आहेत आणि विनोद भोईर आणि विवेक भोईर ज्याचे मालक आहेत. या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देत आहोत. चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. यानंतरची जी होणारी मॅच आहे आई 11 ओवे कैलास दादा म्हात्रे यांचे संघ आणि कर्णधार पण तसाच आहे रायगडचा टायगर. आता जसे बिबटे आता बऱ्याच गावामध्ये दिसतात, बरेच व्हिडिओ आपल्याला येतात, पण खरं आहे की खोटं माहीत नाही. परंतु इथे मात्र रायगडचा टायगर आलेला आहे, तो उस्मान पटेल. आणि दुसरा आहे हरिओम डोलवी पेंड संघ आहे, ज्याचा कर्णधार आहे ओमकार हरपाल. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण मागच्या वर्षी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्याने RPLचं पटकावलेलं आहे. इथे मात्र 4थं षटक टाकतोय तो शाहू वॉरियर्स संघाकडून संदेश मुंडे. चांभारली संघातून खेळणारा हा संदेश मुंडे. ज्यावेळेस आपले इंद्रायणीचे सुरेश राऊत होते, राऊत साहेब, त्यांनी चांभारलीला मॅच ठेवल्या होत्या, त्यावेळेस पहिलं षटक टाकलं होतं या गोलंदाजानं. आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो समालोचन करताना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हा खेळाडू नक्कीच उदयास येईल, पुढे जाईल. आणि तोच हा संदेश मुंडे गोलंदाजी करतोय. समोर आहे तो समर्थ कडू, रायगडचा क्रिस गेल ज्याला म्हणतात, तो समर्थ कडू. गोलंदाज संदेश मुंडे समोरच्या बाजूनं कर्नाळा एंडकडून गोलंदाजी करणारे. तमाम जे ग्रामस्थ असतील सिरडोनचे, त्यानंतर जे प्रेक्षक या ठिकाणी ही रायगड प्रीमियर लीग पाहत आहेत आणि लाईव्ह जे प्रेक्षक पाहत आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. आणि वळू या मॅचकडे. 4थं षटक टाकतोय तो संदेश मुंडे शाहू वॉरियर्स संघाकडून. बावन्न धाव मालतोड्या धावफलकावर लागलाय. 4थं षटक चालू आहे. एक फलंदाज बाद झालाय प्रफुल्ल ठाकूर, ज्यानं 10 धावा केल्या, 1 षटकार आणि 1 चौकार मारला. आणि आपण पाहतोय की सुधागड ज्योती इंजिनिअरिंग संघाच्या कर्णधारानं सांगितलं 60-65 धावा आम्हाला करावे लागतील, पण 70पर्यंत पोहोचण्याचा आमचा इरादा असेल. आणि त्या इराद्यावर आपण खडे उतरताना बघितले ते समर्थ कडू आणि मनीष घरतनं पण 1 षटकार आणि 2 चौकार मारलेले आहेत. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय संदेश मुंडे. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन आडव्या बॅटनं मिड विकेटच्या वरून लांबच लांब मारलाय हा उतुंग असा षटकार. अठ्ठावन्न धाव पलकावर लागल्या. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. बघा या ठिकाणी आपण बघतोय की दिव्यांग असूनही मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जे आलेले आहेत मात्र तळोजा जे प्रेक्षक या ठिकाणी आले त्यांचंही स्वागत करतो. आणि टिके माळींचं या ठिकाणी आगमन झालं आहे. प्रवीण दुगाडे त्यांच्याशिवाय ही RPL अधुरी आहे. प्रवीण दुगाडे आणि टिके माळी जर नसतील आणि मंगेशजी वाकडीकर सांगितलेले त्यांनी कधीही या सेकंड करून या फर्स्ट शिफ्ट करून या, पण या स्टेजवर तुम्ही पाहिजेत. आणि प्रवीण दुगाडे तर मला वाटतं रात्री पण शिरडोनमध्ये त्यांचा मुक्काम आहे. तर त्या राईट हँड लेफ्ट हँड जसं मी मगाशी सांगितलं सुशांत वेदक आणि संतोष चौधरी, तसे आमचे टिके माळी आणि प्रवीण दुगाडे, अभिषेक पाटील पण ॲडव्होकेट, आमचा रसायनीचा सगळा आज टीम या ठिकाणी स्क्वॉड या ठिकाणी आलेला आहे. आणि आमच्या बरोबर मुरबीचे आमचे संदीपजी पाटील. 4 षटकांचा खेळ संपलाय. शाहू वॉरियर्स या संघानं श्री शाहू वॉरियर्स संघानं आत्तापर्यंत धावा केल्या त्या 58 म्हणजे 14.50 ची सरासरी या ठिकाणी राखण्यात यश आलेलं आहे. आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत, परंतु 2 षटकांमध्ये जो सुधागड पाली ज्योती इंजिनिअरिंगचा जो कर्णधार होता महेश खंडागळे, त्यांनी सांगितलं की 60-65 पर्यंत पोहोचण्याचा आमचा इशारा आहे. परंतु इथे मात्र त्याहीपेक्षा जास्त धावा होऊ शकतात जर अशा पद्धतीने शाहू वॉरियर्सने जर गोलंदाजी केली आणि जर क्षेत्ररक्षण ढिसाळ केलं तर कदाचित 70च्याही पुढे जाऊ शकत आहेत.
ते सुधागड ज्योती इंजिनिअरिंग हा संघ. परंतु बघूया आज 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये किती धावा येत आहेत ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमचे रायगड समालोचक आशयाचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर. तो 4 ओवर के बाद स्कोर की बात करें तो 58 रन, एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट करते हुए नजर आ रहे हैं टीम क्योंकि देखा जाए तो जिस तरह से मनीष खरत ने अपने बल्ले से आक्रामकता का रूप यहां पर दिखाया है. 8 गेंदें अब तक उन्होंने खेली है और 8 गेंदों में 22 रनों की पारी अब तक यहां पर खेली है. तो निश्चित अभी अभी यस रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल इनके चहीते नजाकत यहां पर देखने को मिली है. बल्लेबाज समर्थ कडू के बल्ले से बेहतरीन यहां पर गैप शॉट सिलेक्शन 4 रन. तो ये देखिए यहां पर समर्थ कडू जो पहली गेंद के ऊपर एक बेहतरीन चौका लगाते हुए नजर आए. स्कोर की बात करें तो इस 4 रनों के साथ 62 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5वें ओवर का इस्तेमाल यहां पर कर रहे हैं स्वराज देवले. एक आरंभिक बल्लेबाज कैसा हो इसका जीता जागता उदाहरण हम देख रहे हैं समर्थ कडू के रूप में. 11 गेंदों का खेल 12 गेंदों का सामना किया है और रनों की बात करें तो 26 रन अब तक उन्होंने अपने खाते में जोड़ चुके हैं. तो एक अच्छी पारी यहां पर संवारते हुए लेकिन उसका साथ देते हुए जो 1 डाउन के ऊपर आए हैं बल्लेबाज मनीष खरत. मनीष खरत की बात करें तो शायद प्लेइंग लिस्ट में 11 में यहां पर चल रही थी. और ये देखे कवर का अप्रतिम प्रयास था लेकिन बेहतरीन यहां पर कैच और समर्थ कडू के पारी का अंत. ये दूसरा झटका आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. क्या बात है, लाजवाब. और समर्थ कडू ने अपना तो काम यहाँ पर पूरा किया है क्योंकि जिस तरह से कप्तान ने भरोसा दिया, भरोसे के ऊपर भरोसे लायक खेल किया. 13 गेंदों में 26 रनों का एक योगदान दिया अपने टीम के लिए. और कप्तान ने जब आपने चौधरी सर ओपिनियन लिया था तब बिल्कुल कप्तान ने बात छेड़ी थी कि कम से कम 60-65 के करीब पहुंचने की हम कोशिश करेंगे. तो अब तक यहाँ पर 5 और चल रहा है. टोटल की बात करें तो 62 रन, 2 विकेट जरूर खोए हैं लेकिन मनीष खरत का बल्ला अभी भी बोल रहा है मैदान के अंदर, जिसके ऊपर बिल्कुल थोड़ा सा सवाल था प्लेइंग 11 में लिया जाए या नहीं. लेकिन मनीष खरत ने भी जब लेने के बाद 11 में लेने के बाद उससे 1 डाउन के ऊपर कप्तान ने भेजा और क्या भरोसा दिखाया था, उस भरोसे के लायक यहां पर पारी खेली मनीष खरत ने अब तक. नक्कीच संदीपजी ज्यावेळेस संधी मिळेल त्या संधीचा उपयोग या ठिकाणी वापर चांगला केला गेला. आणि मनीष खरत असं वाटलं होतं की त्याला 11 मध्ये घ्यायचं की नाही, परंतु घेतल्यानंतर त्याला 1 डाऊन पाठवलं आणि त्या मनीष खरतनं मात्र सुंदर फलंदाजी केली. 22 धावांवर खेळतोय, 2 षटकार 2 चौकार मारले. चांगली कामगिरी ज्योती इंजिनिअरिंग सुधागड संघासाठी. स्वराज फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन थी, थोड़ी सी टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई लेकिन 1 रन यहां पर पूरा होता हुआ. दूसरी की कोशिश लेकिन मनीष खरत का ध्यान नहीं था. बिल्कुल यदि लक्ष्य होता तो ये रन भी मिल सकते थे लेकिन नहीं. ऐसे में क्यों खतरा उठाया जाए. 1 रन मिली है, बिल्कुल स्ट्राइक ऑफ मनीष खरत के हाथ में है. देखना है उनके बल्ले से रन तो आ रहे हैं लेकिन यहाँ पर बहुत देर बाद फिर से एक बार स्ट्राइक के ऊपर जाते हुए लेकिन यहाँ से स्वराज देवले अच्छा प्रयास कर रहे हैं ताकि पहली गेंद के ऊपर चौवा उन्होंने खाया जरूर था. उसके बाद समर्थ कडू के ऊपर अंकुश लगाया लेकिन यहाँ से देखा जाए तो एक सिंगल आई है. अब यहाँ पर स्वराज देवले जो गेंद फेंकने के लिए तैयार है. सामने बल्लेबाज से मनीष खरत 8 गेंदों में 22 रनों का योगदान अब तक दे चुके हैं. स्कोर की बात करें तो 63 रन
टोटल स्कोर कार्ड के ऊपर। इस बीच ये गेंद बेहतरीन बढ़िया गेंद थी, तारीफ लायक गेंद थी, क्योंकि यहां से आप यदि बल्ले से रन बना रहे तो मेरे अंदर भी वो क्षमता है और बिल्कुल उस क्षमता को आजमाते हुए गेंदबाज स्वराज, क्योंकि ऐसे एक टैलेंट कहीं रायगढ़ प्रीमियर लीग में देखने को मिल चुके हैं। जैसे कि देखा जाए तो उस दिन ओमकार पाटिल के टीम में जो अनुराग माली ने जो खेल दिखाया था, यंग टैलेंट क्या होता है, मुझे मौका मिलने के बाद मैं क्या कर सकता हूं, इसका उदाहरण अनुराग माली यहां पर देखने को मिला था। ठीक है, माली सर बिल्कुल थे वहां पर। प्रवीण दुगाड़े ने काफी तारीफ की थी और बिल्कुल तारीफ लायक खेल वहां पर अनुराग माली ने किया था। तो आपको ऊपर उठने के लिए एक बड़ा प्लेटफॉर्म है जो आपके सामने है, तो आपको सोचना मुझे क्या करना है। और बिल्कुल यहां से 4-5 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 64 रन। या दरम्यान एक विशेष निवेदन, हरिओम डोलवी पेंटचे कर्णधार ओमकार हरपाल आणि I11 ओवे संघाचे संघनायक उस्मान पटेल यांना विनंती आहे की त्यांनी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं। यानंतर आपला सामना खेळवला जाणार आहे, त्यासाठी नाणेफेक करायची आहे, तरी नाणेफेकीसाठी ओमकार हरपाल आणि उस्मान पटेल यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। थैंक यू। 64 रन। इस ओवर की बात करें तो स्वराज देवले, ये देखिए क्या गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा मैं इस गेंदबाज की सर, क्योंकि पहली गेंद के ऊपर चौका लगाया था समर्थकों ने, लेकिन उसके बाद समर्थकों को आउट किया और बिल्कुल देखा जाए तो फिर 5 गेंदों में सिर्फ एक ही रन खर्च किए। चांगली गोलंदाजी केली खरं तर सूरज देवळेने जो बॅकफुटवर गेला होता संघ खरं तर श्री साई वॉरियर्स, आणि त्याला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलेले, कारण पहिल्या षटकामध्ये 5च धावा आले होते। दिलेश पाटील जो रायझिंग संघाचा जो नारपोली संघाचा गोलंदाज होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 18 आणि चौथ्या षटकामध्ये संदेश मुंडे 20 धावा देऊन गेला होता। अशा वेळेस 58 धावा झाल्या होत्या आणि एक चौकार आला होता लगेच सूरज देवळेला, परंतु त्यानंतर मात्र त्याने एकच धाव दिली 5 चेंडूमध्ये आणि पुन्हा एकदा समतोल राखलेला 64 धावा दिल्या। आपण सांगितलं अनुराग माळीचं आपण विश्लेषण केलं आणि मी वावेघर प्रीमियर लीगमध्ये सांगितलं होतं की हा खेळाडू नक्कीच चमकेल, तिथे तो म्हणजे मॅन ऑफ द सिरीज त्यानं पटकावली होती मला वाटतं अनुराग माळीने, आणि तो अनुराग माळी चमकला आणि माळी नाव घेतल्यामुळे टीके माळी पण खुश झाले। तो बिल्कुल यहां पर संदेश मुंडे का इस्तेमाल किया है, जिन्होंने चौकार फेंका था वही संदेश मुंडे का इस्तेमाल किया 6ठी ओवर में। और ये देखिए भरोसा क्या होता है चौधरी सर, क्योंकि 4थे ओवर में इस्तेमाल किया था संदेश मुंडे का और उस ओवर में काफी मार पड़ी थी, 20 रन खर्च किए थे, लेकिन कप्तान का भरोसा देखिए क्या है, फिर से एक बार 20 देने के बावजूद भी संदेश मुंडे के ऊपर भरोसा जताया है और हेलीकॉप्टर उड़ाया है और गेंद यहां पर जा रही है सीमा रेखा के बाहर। स्ट्रेट ड्राइव, 4 रन, बिल्कुल ये चौका आया और 4 रनों के साथ स्कोर को मिला बढ़ावा 68। संदीपजी खरं तर संदेश मुंडेवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला होता। क्रिकेट आहे, कधी कधी एका ओव्हरमध्ये 26 जरी मारले तरी दुसऱ्या षटकामध्ये 2-4 धावा देण्याची क्षमता एखादा गोलंदाज ठेवत असतो, परंतु मनीष घरतचं लक्ष मात्र धावांकडे आहे। धावा, मोठी धावसंख्या उभा राहायची आपल्याला, कारण समोर प्रसाद घरत आहे, ऋषी नाईक आहे, मोठे मोठे खेळाडू या संघामध्ये आहेत। अशा वेळेस मोठी धावसंख्या जेवढी उभारता येईल आणि आडव्या बॅटनं मारलेला फट। यस बिल्कुल बढ़िया शॉट था विकेट की तरफ, अच्छे फील्ड, बिल्कुल बढ़िया फील्ड। महज मिलेगी एक सिंगल, चौके के बाद एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा मनीष घरत को और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 69 रन। अब कहीं ना कहीं सम्मान के साथ जा रही है टीम ज्योति इंजीनियरिंग सुधागढ़। जिस तरह से कप्तान की जो मंशा थी, मंशा के ऊपर यहाँ पर टारगेट अब बनता नजर आ रहा है। अंतिम ओवर जारी है, स्लॉग ओवर है, उठाने की कोशिश, बिल्कुल बड़ा हिट, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। ये देखिए अंपायर का इशारा आ चुका है 6 रनों का, कोशिश की थी लेकिन नाकामयाब। हे मंगेश दादा वाकडी कर आहे तो धुरंधर, नवतरुणांचा
नितिन गायकवाड़ यहाँ पर अच्छा प्रयास कर रहे हैं, क्योंकि एक तरफ से मनीष घरत पूरी तरह से वन डाउन में आकर एक अच्छा प्रयास कर रहे हैं, अपने टीम के लिए अच्छे रन बनाते जा रहे हैं, तो दूसरी तरफ से आप अंतिम दौर है, अंतिम ओवर है, तो नितिन गायकवाड़ ने भी सोचा कि मैं भी यहाँ पर आप उठाना शुरू करता हूँ, और बिल्कुल यहाँ पर उठाया है उन्होंने, बेहतरीन छक्का दागा है, छक्के के साथ स्कोर 75 के ऊपर पहुंचता हुआ आने की कोशिश, लेकिन बीट होते हुए नजर आए हैं। अपील जरूर भी थी, अपील में उत्साह यहाँ पर दिख रहा है, देखना अंपायर आपस से बातचीत करते हुए कि क्या निर्णय है इस गेंद के ऊपर। हरिओम डोलवी पेंटचे कर्णधार ओंकार पाटील आणि I11 ओवेचे कर्णधार उस्मान पटेल, ओंकार हरपाल आणि उस्मान पटेल या दोघांना विनंती, व्यासपीठावर या, वेलकम। उस्मान पटेल इथे आलेले आहेत, ओंकार हरपाल प्लीज स्टेजवर या। यस बिल्कुल, अगला मैच तो आउट है। यस, दोनों अंपायर ने आपस में बातचीत की और बिल्कुल ये फैसला सुनाया कि आउट है। हल्की एज लगी थी शायद, और बिल्कुल बल्लेबाज नितिन गायकवाड़ के पारिकान, और ये देखिए छक्के के बाद संदेश मुंडे को यह सफलता मिली है। सांबारली से खिलाड़ी बिलोंग करता है रजत मुंडे। तो चलो यहाँ पर 75 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहला सत्र चल रहा है, अंतिम ओवर चल रही है, देखना है अंतिम ओवर की कुछ एक गेंद बची हुई है, तो देखना इस अंतिम गेंद के ऊपर क्या नंबर आता है। उस्मान पटेल इसके बाद खेलेंगे और बेहतरीन हेलीकॉप्टर उड़ाया है, लेकिन ये क्रैश हो चुका है, लेकिन उड़ा नहीं पाए, बिल्कुल ये क्रैश, और ऋषि नायक ने लिया कैच, और इसी के साथ बल्लेबाज के परी का अंत लगता हुआ एक और झटका इस ओवर में, और संदेश मुंडे को मिली सफलता। 75 के ऊपर ये पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। नक्कीच संदीप पाटील, पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे आणि आपण आता टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत। अतिशय चांगला रंगतदार सामना आपण इथे पाहतोय। तमाम सर्व क्रीडा रसिक घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी ज्यांनी आपले मोबाईल सेट्स खोललेले आहेत, जे जे स्मार्ट टीव्हीवर समोर बसलेले आहेत, त्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। ज्योती इंजिनिअरिंग सुधागडचे बरेचसे सपोर्टर्स सुधागड पाली या परिसरातून आलेले आहेत, शिवा दळवी, पंकज देसाई असतील, हे सगळ्यांचं आपण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। त्याचप्रमाणे श्री शाहू वॉरियर्सचे बरेचसे सपोर्टर्स आलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आत्ता जो सामना होणार आहे तो ओंकार हरपाल वर्सेस उस्मान पटेल। मी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो की टॉससाठी कृपया यावं, कारण आजचा लॉट्स फार कडक लॉट्स आहे। आजच्या दिवसामध्ये जो संघर्ष पाहायला मिळणार आहे तो एक जबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार आहे। एक ग्रुप आहे आज, कारण आपली जी लीग आहे रायगड प्रीमियर लीग एक दिवसा उशिरा सुरू झाल्यामुळे एक ग्रुपला आपण शेवटी ठेवलं होतं, त्यामुळे 14 तारखेला फायनल होणार आहे आणि आज एक ग्रुप खेळवला जातोय। व्यासपीठावर बसलेले आमचे संदीप माळी, जे सावळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत, त्याचप्रमाणे शिरडोन गावाशी त्यांचा अगदी घनिष्ठ असं नातं आहे। 11 स्टार क्रिकेट क्लबचे माजी कर्णधार आहेत, 40+ क्रिकेट रसायनीमध्ये ते हल्ली खेळतात, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। नरेंद्र बाजी जे 40+ रसायनीचे मेंबर आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। एकनाथ मुकादम जय बजरंग ढाब्याचे मालक, जे पहिल्या दिवसापासूनच इथे उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। संतोष चौधरी आज आलेले आहेत, 4 चांद लगावलेले आहेत। संतोष चौधरी यांचं समालोचन ऐकण्यासाठी खूप लांबून लांबून सर्व मंडळी येत असते आणि मोपाड्याची जी अचानक कला क्रीडा मंडळाची सुप्रीमो ट्रॉफी आहे, त्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये त्यांचं समालोचन असतं। त्यांचं चिरंजीव आज आलेला आहे दुर्वांकूर अभिषेक पाटील यांच्याशी आज आपल्याला चर्चा करायला मिळणार आहे।
त्यांचा चिरंजीव अथर्व सुद्धा आलेला आहे. त्यांचंही स्वागत. सुरेश वाजेकर आणि सचिन पवार या शिरडोन वासियांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. लाईव्ह जे सामने पाहतात त्यांचं आपण स्वागत करूया आणि क्षेत्ररक्षण लावण्याची विनंती मी करतो. राकेश पाटील जे या शिरडोन गावचे जावई आहेत, इस्रोमध्ये सर्व्हिस करतात, तेही या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. सुनील गोपाळे, विश्वनाथ भोईर ही सगळी मंडळी लाईव्ह या मॅचचा आनंद घेते. इस्रोचे कर्मचारी त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष खारकर, संतोष वाणी, संतोष दळवी, दिलीप म्हात्रे हे सगळेजण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँडमध्ये बरीचशी मंडळी जमलेली आहे ना, त्या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तिकडून हात करतायत. कोणाचे सपोर्टर आहोत आपण? हा, श्री शाहू वॉरियर्स का ज्योती इंजिनिअरिंग सुधागड. बॅटिंग म्हणजे आता चालले ते. येस, जे श्री शाहू वॉरियर्स आहे ना, श्री शाहू वॉरियर्सचे सगळे सपोर्टर्स आहेत. योगेश, i11चा नारपोलीचा योगेश मस्कर याचंही आगमन इथे झालंय. योगेश मस्कर याला विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. i11 म्हटलं की कैलास दादाच्या पाठी खंबीरपणे उभे असतात. नरेंद्र, मला असं वाटतं आज या टीम मध्ये खेळणार ना, i11 टीम मध्ये नरेंद्र मस्कर खेळणार आहे. नारपोलीचा वंडर बॉय प्रवीण दुगाडे आमचे वार्तालाप करतायत रायगडच्या टायगर बरोबर. ओमकार हरपाल याला विनंती आहे की त्यांनी कृपया लगेच स्टेजवर यावं. ओमकार हरपाल. वळूया मॅचकडे. टॉस आपण थोड्या वेळात घेणार आहोत. मात्र समालोचनासाठी ज्यांचं सुमधूर असं समालोचन ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर झालेलो आहोत, ते रायगड टेनिस क्रिकेटचे ज्यांना महागुरू मराठी समालोचनाचं म्हटलं जातं, ते हरिभक्त परायण संतोष चौधरी यांना. त्यांच्याबरोबर आज अध्यक्ष आहेत ना, हा, अध्यक्ष संदीप पाटील, ज्यांच्या नेतृत्वाखाली रायगड समालोचक असोसिएशन अगदी खंबीरपणे उभी आहे, ज्यांनी तळागाळातल्या समालोचकांची एक चांगली वज्रमूठ बांधली आणि सर्व समालोचकांना मोठमोठे स्टेज उपलब्ध करून दिले. ते आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्याकडे आपण वळूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद टिके माळी. प्रज्ञेच्या आणि सौंदर्याच्या नायकाला, प्रज्ञेच्या आणि सौंदर्याच्या नायकाला नमन माझे विनायकाला. कारण आज चतुर्थी आहे आणि या गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. पहिली मॅच आपण रायगड प्रीमियर लीगची बघतोय. जो कर्णधार होता महेश खंडागळे, खंडागळ्याचा हत्ती पिसळला असं आपण म्हणतो. आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, नाणेफेक जिंकली प्रसाद घरत्न. ओम शाहू वॉरियर्स संघाचे कर्णधार प्रसाद घरत्न क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि महेश खंडागळ्यांना आपण विचारलं की किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल. त्यांनी सांगितलं 60-65 पर्यंत 10च्या सरासरीने आम्ही धावण्याचा प्रयत्न करू. परंतु त्याहीपेक्षा 75 धावांचा या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 75 धावा. त्याच्यामध्ये आपण बघितलं की समर्थ कडून या ठिकाणी धावा केल्या. 26 धावा केल्या. सुरुवातीला संत फलंदाजी करत होते, त्यानंतर मात्र 2 षटकार आणि 1 चौकार, 2 चौकार त्यांनी मारले आणि 26 धावा आपल्या संघासाठी केल्या, त्या सुधागड इंजिनिअरिंग या ज्योती इंजिनिअरिंग या संघासाठी. आणि त्यानंतर प्रफुल्ल ठाकूरने 1 षटकार 1 चौकार मारला, 10 धावा केल्या. मनीष घरत्न मात्र शेवटपर्यंत चांगली फलंदाजी केली. 1 डाऊनला उतरले. संदीप पाटील म्हणाले की त्यांना 11 मध्ये इन करायचं की नाही असं त्यांच्या कर्णधाराची चलबिचल सुरू होती, परंतु मनीष घरत मदतीला धावून आला, सुंदर फलंदाजी केली. त्याने मारले 9 चेंडूमध्ये मला तेवढं 28 धावांची खेळी केली. 2 षटकार मारले, 3 चौकार मारले. नितीन गायकवाडनं 1 षटकार मारत 7 धावा केल्या. अशा पद्धतीनं 75 धावा ज्योती इंजिनिअरिंग सुधागड या संघाने जमवलेल्या आहेत. 76 धावांचा पाठलाग करतोय तो आता ओम शाहू वॉरियर्स. सलामीची जोडी मैदानात नॉन स्ट्राईक एंडला, ज्यांचा काल वाढदिवस होता, ते ऋषी नाईक. आणि स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार प्रसाद घरत. कर्नाळा इकडे समालोचन कक्षाच्या बाजूने पहिले षटक टाकणार आहे तो गोलंदाज ज्योती इंजिनिअरिंग संघाचा गोलंदाज नौमान पटेल. हाही मला वाटते तळोजाचा खेळाडू आहे नौमान.
पनवेलचा हा खेळाडू नवमान पहिलं षटक टाकेल. 36 चेंडू आणि 76 म्हणजे सुदर्शन नक्कीच सांगेल की हे कितीचा ॲव्हरेज आहे. 12.50 ची सरासरी नवमान पहिलं चेंडू टाकतोय. 36 चेंडू 76 धावांची गरज. ओम शाहूस वॉरियर्स प्रसाद गरज समोर. फुलटॉस, लो फुलटॉस, कमरेवर टाकला चेंडू फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून ढकललाय. फक्त दिशा दिली आणि पहिला चौकार वसूल करतोय प्रसाद गरज. हम भी किसी से कम नाही. ठीक आहे माळी नेहमी सांगतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा तुम्ही प्रभाव टाकला की शेवटपर्यंत तुम्ही चांगल्या मार्गाने जाऊ शकता. आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय प्रसाद घरतनं. नवमाननं खरं तर लो फुलटॉस टाकण्याचा, यॉर्कर टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु कधी कधी असं होतं यॉर्कर टाकताना बरेच वेळा फुलटॉस, लो फुलटॉस किंवा फुलटॉस चेंडू पडताना आपण बघितलेले आहेत. हा संतोष दमदार अशी सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे स्टँड्स आपण उभारलेले आहेत संतोष यंदाच्या वर्षी. आणि या वेगवेगळ्या स्टँड्समध्ये यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्टँड उभारलेला आहे. कारण क्रिकेटमध्ये जे बरेचसे शब्द आहेत ते शब्द विनायक दामोदर सावरकरांनी आणलं असं अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. त्रिफळाचीत असेल, यष्टीचीत, हे सगळे शब्द सावरकरांनी आणले. त्यामुळे तो स्टँड यंदाच्या वर्षी आपण वाढवला आहे. नक्कीच ने मजसी ने परत मातृभूमीला सागर प्राण तळमळाला. शेवटचा आकाश तवसलकर. मैदानामध्ये थोडीशी काहीतरी माहिती आहे, लिस्ट मध्ये काहीतरी बघूया. पहिले मनीष पण नव्हता, नंतर मग त्यांनी सरांना बोल नंतर घेतला त्यांनी. हल तर नक्कीच थोडीशी चर्चा होत आहे मैदानामध्ये. 76 धावांचं एक आव्हान मात्र या सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसाद घराच्या माध्यमातून आपण चौकार पाहिलाय आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी थोडासा खेळ थांबलाय. परंतु दुसऱ्या मॅचची मात्र उत्कंठा प्रेक्षकांना देखील लागून राहिली आहे. कारण एका बाजूला रायगडचा टायगर तर दुसऱ्या बाजूला ओमकार हरपल जो गतवर्षी रनरअप संघ होता. नक्कीच उपविजेतेपद ज्यांनी पटकावलेलं आहे. आणि ओमकार हरपालची फलंदाजी आम्ही बघितली होती, या ठिकाणी बहरली होती या मैदानावर. आणि तो कर्णधार आणि रायगडचा टायगर ज्याला म्हणतात तो उस्मान पटेल आमने सामने असणार आहेत. पण बघा उस्मान पटेलने सांगितलं की ओमकार हरपाल थोडा 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी येतोय आणि मला थोडा आलेला आहे. ओमकार हरपालची तो वाट बघत होता. दोघेही भले मैदानात उतरले की नंतर तुम्ही एकमेकांचे अपोजिट असता, परंतु मैत्री ही महत्त्वाची आहे. क्रिकेटमुळे तुमचं प्रेम वाढतं, क्रिकेटमुळे आपले संबंध वाढतात. आणि नक्कीच सर पाहायला गेलं तर उस्मान पटेलचा संघ आहे तर तलोजाचे बरेच दर्शक प्रेक्षकांना आपण टिकेमाली सर पाहतोय. आमचे पनवेलचे नाशिद देशमुख देखील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दिव्यांग पण आपण बघितलेत. नवमान गोलंदाजी करतोय पनवेलला. प्रसाद घराचा पहिला चौकार आणि पहिला चेंडू खरं म्हणाला तो की गोलंदाज नवमानला दिसला नाही, परंतु दुसरा चेंडू प्रसाद घरातला दिसला नाही. त्रिफळा उडवतोय तो नवमान. प्रीमियर लीग आपण बघतोय 76 धावांचा पाठलाग करतोय. ओम शाहू वॉरियर्स पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. आपण म्हणालो ठोसा जशा तसं
उत्तर मिळालं, परंतु लगेचच जो उंची जास्त असलेला नौमाननं मात्र खोलवर टप्प्यामध्ये खोलवर चेंडू टाकला, पुढ्यामध्ये चेंडू टाकला आणि तो फटका खेळायचा होता खरं तर मिडऑफच्या वरून, परंतु इथे मात्र फसला तो प्रसाद घरत आणि पहिली विकेट गमावतोय ओम शाहुरी वॉरियर्स. आणि ज्योती इंजिनिअरिंग मात्र आपल्या कामाला लागलेलं आहे आणि पहिली विकेट मिळालेली आहे. नवीन फलंदाज आला यावेळेस रोशन पाटील. चिंचपाड्याचा हा खेळाडू रोशन पाटील खेळतोय ओम शाहू वॉरियर्स या संघामध्ये. प्रसाद गर्द असं वाटलं या मॅचला लवकर संपवते की काय, परंतु कधी कधी मॅच लवकर संपवता संघ संपतात. इनसाइड एज पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. रोशन पाटील ऋषी नाईक पाहतोय की काय चाललंय. काय भेदकताय, अप्रतिम. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 झटके मात्र इथे देतोय. हॅट्रिक होईल का? नक्कीच बघूया. आपण तर त्याला शुभेच्छा देणार आहोत, परंतु तिकडे ओम शाहू वॉरियर्सचे विचार करत असेल की विकेट नको पडायला, चौकार षटकार यायला पाहिजे. आणि इथे मात्र धावांची पण गरज आहे. मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. 75 धावा उभारल्यात त्या महेश खंडागळे यांच्या संघानं. ज्योती इंजिनिअरिंग सुधागड या संघानं. आता बघूया हॅट्रिक पूर्ण होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. फलंदाज आहे आशिकेश भोईर. आशिकेश भोईरनं मात्र सफल झाले. लो फुल टॉसला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं दिशा दिली आणि इथे मात्र हा पॅड स्लिपचा मिळतोय चौकार. शिवाजी महाराज यांचं नाव जर आपण उलटं वाचलं तर जीवाशी, जे जीवाशी खेळले त्यांचं नाव शिवाजी. आणि या छत्रपतींच्या या रायगडमध्ये ही RPL आपण पाहतोय. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या या शिरढोण या गावामध्ये. गोलंदाज नोमान. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू. बघा कधी गोलंदाज हवी होत आहेत, कधी फलंदाज हवी होतात आणि हा 1 बाउन्सचा मिळतोय चौकार. षटकार या ठिकाणी पंच आमचे विशाल पाटील सांगतात की षटकार मिळतोय. असं वाटलं की 1 बाउन्सचा चौकार गेलाय काय, परंतु 2 विकेट गेल्यानंतरही 2 त्रिफळे उडाल्यानंतर 1 चौकार आणि 1 षटकार मारून मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय ते ऋषिकेश भोईर चिंचपाड. अशी डेअरिंग आपण म्हणतो ना, कभी डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. ही डेअरिंग करायला पाहिजे. 2 विकेट्स गेल्या तर गेल्या, भूतकाळ आहे तो. झालं गेलं गंगेला मिळालं हे सूत्र वापरलं या फलंदाजानं. हवी झाला गोलंदाजाला त्यानं हवी होऊन दिलं नाही. आणि हीच तर खऱ्या एका गुणवान फलंदाजाची लक्षणं आहेत आणि तीच या मैदानावर RPLच्या माध्यमातून आपण पाहतोय. मस्त फलंदाजी. 14 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अजूनही मला वाटते 62 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचे. 76 धावा करायचे आहेत. 1 चौकार आणि 1 षटकार मारून आशिकेश भोईरनं मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत वाढवलेली आहे. पुन्हा एकदा सफल झाले. लो फुल टॉस मिड विकेटला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळणार ती आशिकेश भोईरला. असं वाटलं होतं मॅच एकतर्फी होईल की काय, मॅच मध्ये मजा गेली की काय, परंतु नाही. पुन्हा एकदा या मॅच मध्ये आशिकेश भोईरने 1 षटकार 1 चौकार मारून पहिल्या षटकामध्ये धावा केल्यात त्या 15. 1 चौकार मारला होता तो प्रसाद घरतनं. 2 विकेट मात्र गेलेल्या आहेत त्या प्रसाद घरत आणि रोशन पाटील. अशा 2 विकेट या मॅच मध्ये मिळवलेल्या आहेत त्या ज्योती इंजिनिअरिंग नौमान या गोलंदाजानं. आता जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे ती ओम शाहू वॉरियर्स संघाला. ज्योती इंजिनिअरिंगचे बरेचसे सपोर्टर्स आलेले आहेत. सती देसाई संघमालक, आशिष शेळके संघमालक, अजय अधिकारी संघमालक, महेश खंडागळे कर्णधार, मंगेश चव्हाण व्यवस्थापक बाळा गायकवाड आणि सुशील देसाई हेही इथे आलेले आहेत. त्यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. प्रवीण दुगाड्यांचा अगदी फेवरेट एरिया आहे तिकडे. सुधागड पाली म्हटलं की प्रवीण दुगाड्यांचे सगळे चाहता वर्ग तिकडे आहे. समालोचन ऐकण्यासाठी प्रवीण दुगाड्यांच्या मागे ते
नेहमी लागत असतात आणि नक्कीच त्यांची कॉमेंट्री ऐकायला पण बरेचसे प्रेक्षक इथे आले. नक्कीच ठीक आहे. म्हणजे आपण खरं तर रायगडमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, हा. पनवेल असेल, पेण असेल, अलिबाग असेल, परंतु पालीला मात्र प्रवीण दोघांनी आपल्याला जाऊन दिलं नाही. ते गेल्यानंतर आपल्याला जायची गरजच काय. प्रवीण भरपूर दोघा- भरपूर चाहते त्यांचे रायगडमध्ये आहेत प्रवीण दुगाडे यांचे. काल आपण बघितलं खोपोलीचे बरेचसे लल्लू वगैरे आलेले, गरीबो का मसीहा दत्तू चौहान, अशी जी त्यांची जी ठराविक वाक्य आहेत, ठराविक माणसं ज्या ज्या एरियामध्ये आहेत, त्यामुळे त्या प्रवीण दोघाड्यांची पॉप्युलरिटी पण वाढलेली आहे. नक्कीच. आणि बाईकवर कधी कधी अभिषेक पाटील यांना त्यांनी बरेच वेळा पालीमध्ये नेलेलं आहे. बघूया मॅच मध्ये जाऊया. जिथे जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे, ती श्री शाहू वॉरियर्स या संघाला. आणि समोरचा संघ आहे ज्योती इंजिनिअरिंग सुधागड. गोलंदाज आहे कर्नाळे यांच्या बाजूनं. नो बॉलचा इशारा येतोय. पंच आमचे बोराडे यांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलनं अवांतर धाव वाढते, अवांतर धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या होती ती 16. जिंकण्यासाठी आता 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे समोरच्या बाजूने गोलंदाजी करणारा पहिली मॅच आपण पाहतोय. आजची 9वी आहे ना टिकेमाळी. पहिला प्रेक्षणीय जो पहिले सामने झाले नाही, त्यानंतर ही 9वी आजची. म्हणजे 9वा दिवस ग्रुप आहे आज. ए ग्रुप 9वा दिवस आहे. उद्या दशमी आणि परवा काला आहे. येस. या रायगड प्रीमियर लीगचा उद्यापासून नॉकआउट असतील. अरे उद्या अशी प्रचंड गर्दी जमेल, कारण 16 संघ या मैदानावर असतील आणि उद्यापासून काय होणार की नॉकआउटच्या मॅचेस सुरू होणार. नक्कीच. आणि उद्यापासून इथे प्रेक्षकांची गर्दी तर होणारच, परंतु त्या जे 16 टीम आलेल्या असतील पुढे, त्यांचा एक चांगला दर्जेदार खेळ पण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पाहुण्यांची पण मांदियाळी असेल, समालोचक पण चांगले असतील. कारण आपण बघितलं हरीश पंड्या सर असतील, कुणाल दाते असतील, चंदू शेट्टे असतील, पेण अलिबाग काका म्हात्रे असतील. म्हणजे जसे खेळाडू आलेत रायगडमधून, आणि इथे मात्र आला तसा चेंडूला पाठवलंय. मिड विकेटच्या वरून मारतोय फलंदाज षटकार. आकाश तवसलकरला पहिल्याच चेंडूवर आसमान दाखवलंय. पहिला चेंडू नो टाकला, त्यानंतर मात्र आकाश तवसलकरला मिड विकेटच्या वरून बेरकावून दिलंय. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली ती 22. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. ती 29 चेंडूमध्ये. एकाने 29 चेंडू. आकाश तवसलकर दुसरं षटक टाकतोय. 15 धावा दिल्या होत्या. 9 2 विकेट त्यांना मिळाल्या होत्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर. परंतु नंतर मात्र महागडा ठरला होता. आडव्या बॅटनं मारला फटका. शॉर्ट मिड विकेटला चेंडू उचलला जातोय. 1 धाव मात्र मिळते. ती फलंदाज आशिकेश भोईरला. आशिकेश भोईर पुसतोय 12वर. संघाची धावसंख्या होती 23. 76 धावांचा पाठलाग करतोय सुधागड इंजिनिअरिंग. 28 चेंडू आणि 53 धावांची गरज. आणि बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून मजा बघत होता. काल ज्याचा वाढदिवस होता ऋषी नाईक. आज संध्याकाळी पण पार्टी दिली तरी चालेल, आणि त्याचा काल वाढदिवस होता, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. आता मात्र स्ट्राईक एंडला आलेला आहे ऋषी नाईक. बऱ्याचशा मोठे सामने त्यांनी बघितलेले आहेत. बाळा गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे अजय भोईर यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. 18 धावांवर खेळतोय मला वाटतं आशिकेश भोईर, चिंचपाड्याचा हा खेळाडू. विचुंबेचा 28 चेंडू आणि 53 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये. ऋषी नाईकला जीवदान मिळते. सोपा झेल सुटला जातोय. क्रिकेटमध्ये बरेच वेळा असं होतं की सोपे झेल सुटले जातात आणि कठीण झेल घेतले जातात, असं बरेच वेळा होतं. परंतु ऋषी नाईकले दिलेलं जीवदान किती कसं काय होतंय पुढे ते नक्कीच आपल्याला बघावं लागणार आहे. ते समोरचा संघ सुधागड इंजिनिअरिंगचा हा जो खेळाडू आहे, मला स्वतः कर्णधार आहे. स्वतः कर्णधाराच्या हातून हा झेल सुटलाय. महेश खंडाकडे ज्यावेळेस मोठी टुर्नामेंट लीग तुम्ही खेळता तेव्हा दबाव, हो काय फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, परंतु तोपर्यंत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून जातोय हा चौकार. सुटला. त्यानंतर 1 धाव मिळाली आणि आशिकेशनं मात्र पुन्हा एकदा चौकार मारलाय. खेळतोय वैदिक आपल्या 22 धावांवर.
26 चेंडू आणि 48 धावांची गरज. मस्त फटका मारला, दिशा दिली, टायमिंगचा फटका होता तो आशिकेश भोईरचा. आकाश तवसलकर आता बुंदा, आता मात्र खोलवर टप्पा टाकला, त्यानं बघितला हवी झालेत फलंदाज. आता मात्र ही विकेट ही जोडी फोडणं कठीण आहे, म्हणजे होऊन बसलेलं आहे, कारण चांगले धावा घेतोय आशिकेश भोईर. 25 चेंडू आणि अजूनही 48 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती सुधागड या संघाला. ज्योती इंजिनिअरिंग नावानं हा खेळणारा संघ यावेळेस 76 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि 76 धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय तो श्री साई वॉरियर्स हा संघ. चांगला फटका खेळलाय, जमिनीलगतचा ऑन साईड ऑन ड्राईव्ह केलेला हा चेंडू होता. एक धाव मिळाली ती आशिकेश भोईरला. आशिकेश 23 वर आणि संघाची धावसंख्या होती ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29, म्हणजे या षटकामध्ये आल्या 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली झाली होती चौकारानं, त्यानंतर नौमान जो गोलंदाज होता त्याने दुसऱ्या चेंडूवर फलंदाज प्रसाद घरतला त्रिफळचित केलं होतं, बोल्ड केलं होतं. त्यानंतर रोशन पाटीलला त्याने माघारी पाडलं, लगेचच हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता. परंतु त्यानंतर आलेल्या आशिकेश भोईरनं मागे बघितलं नाही, इतिहास त्याने बघितला नाही. त्याने मात्र भविष्य काळामध्ये 1 चौकार 1 षटकार मारला आणि लगेचच धावांना आकार दिला. आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. ती सुधागड ज्योती इंजिनिअरिंग संघाच्या विरुद्ध श्री शाहू वॉरियर्स संघाला प्रसाद घरतचा हा संघ. परंतु बघूया, वळूया आपण पुन्हा एकदा. 3 षटका 6 षटकांची ही मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये करता टिकेमुळे आजकाल क्रिकेटमध्ये 3 ओव्हर 4 ओव्हर, त्यामुळे फलंदाजांना पण गडबड होते. पूर्वी 12 ओव्हरच्या मॅच असायच्या, 2-4 बॉल हुकला तरी चालायचं. आता 1 बॉल हुकला तरी पाठीराख्यांच्या शिवा ऐकायला लागतात. असं क्रिकेट होऊन बसलंय, म्हणजे चौकार षटकार विकेट नाही तर डॉट असं क्रिकेट होऊन बसलंय. त्यामुळे तुमच्याकडे वेळ नाहीये, तुम्ही प्रत्येक चेंडूवर काहीतरी नवीन करायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला प्रेक्षक खांद्यावर घेतील, तुम्हाला नाचवतील. परंतु या मॅचमध्ये अजून समतोल आहे. आता जर ऋषी नाईकला जीवदान दिलेलं आहे तर ऋषी नाईक जीवदानाचा किती फायदा घेतोय. आशिकेश भोईर वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय, 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. पहिली मॅच आपण बघतोय 9व्या दिवसाची, नवमीची. उद्या दशमी आहे, परवा काला आहे. टिकेमाळी पण उद्या परवा तुम्हाला एक वेगळ्या म्हणजे लुकमध्ये दिसतील, अतिशय हँडसम. टिकेमाळी खरं तर सूत्रसंचालन त्यांनीच करावं, ऑक्शनचा सोहळा पण त्यांनीच करावा, कारण आमच्यासारख्याचं ते काम नाही आहे. आम्ही रंगलेले मॅचमध्ये येऊ शकतो, परंतु त्यांचा ड्रेस कोड त्यांचे दिसायला पण स्मार्ट आहेत. आणि इथे मात्र एक स्मार्ट चेंडू टाकलाय, चांगला चेंडू टाकलाय तो क्रिस गिल समर्थकडून. 24 चेंडू 47 धावा. आता 23 चेंडू आणि 47 धावा. 1 चेंडू डॉट टाकलाय. डॉट चेंडू या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा डॉट चेंडूला महत्त्व जास्त आहे. तुम्ही डॉट चेंडू किती टाकता, किती कमीत कमी धावा देता, याला जास्त महत्त्व आहे. समर्थ कडू जो रायगडचा क्रिस गिल भरपूर वर्ष आता 40+ मध्ये खेळतोय, तो क्रिस गेल गलीमध्ये चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, धोका होऊ शकतो, जोरदार अपील. खरं तर यष्टीरक्षक मेन पंचांकडे पाहत होते, परंतु स्क्वेअर लेग पंच मात्र आपल्या जागेवर आहेत बोराडे. परंतु तिसऱ्या पंचांकडे त्यांनी अपील केलेलं आहे. इकडे तिसरे पंच आमचे पाहत आहेत की ही विकेट आहे की धाव आहे. संतोष चौधरी आमचे तिसरे पंच. ठीक आहे, संतोष चौधरींचा बॅनर पण बघा कसा झळकतोय तिकडे या मैदानावर. पहिल्या दिवसापासून आपण बघतोय बऱ्याचशा मैदानावर संतोष चौधरी यांनी अतिशय सुंदर अशी अंपायरिंग केलेली आहे आणि एक वेगळी बिली बॉर्डन सारखी त्यांची अंपायरिंगची स्टाईल आहे. आज तिसऱ्या पंचांची भूमिका या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके समालोचन कक्षामध्ये करताय. येणाऱ्या काळामध्ये उसाटणीला टुर्नामेंट आहे संतोष चौधरी साहेब, तिथे अंपायर्ससाठी सुद्धा बाईक ठेवण्यात आलेली आहे, कॉमेंटेटर आणि अंपायर यांच्यासाठी. इट्स आउट आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं टिकेमाळी खरं तर, आणि फलंदाज आशिकेश भोईर ची विकेट महत्वाची होती सुधागड ज्योती इंजिनिअरिंग संघासाठी आणि धावचीच्या रूपात का होईना, परंतु आशिकेश भोईर मात्र बाद झाला. चांगली फलंदाजी केली, छोटासा खेळाडू आहे परंतु चांगली फलंदाजी करताना 23 धावा त्यांनी केलेल्या आहेत. धावचीत होऊन थोडेसे निराश, थोडेसे नाराज आहेत. आणि इथे मात्र आता तिसरी विकेट या ठिकाणी श्री शाहू वॉरियर्स या संघाची. जम बसलेला खेळाडू एक आशिकेश भोईर मात्र बाद होता आणि चांगली फलंदाजी केली त्यानं. त्याच्या स्ट्रोक पाहण्यासारखे होते, देखणे फटके त्यानं मारले आणि एकाच एरियामध्ये नाही, चौफेर टोलेबाजी त्यानं केली. चौफेर टोलेबाजी केली त्याने आतापर्यंत, म्हणजे 1 षटकार आणि 3 चौकार मारले. या मॅचमध्ये त्याने रंगत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैव गलीचा जो क्षेत्ररक्षक होता चांगला चेंडू अडवला आणि चेंडूची फेक डायरेक्ट एष्ट्यांवर केली. डायरेक्ट हिट झाल्यामुळे फलंदाज बाद होतोय. तर या ठिकाणी आशिकेश भोईर विचुंबेचा हा खेळाडू. आणि इथे मात्र आता परिस्थिती अशी आहे की 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी
श्री शाहू वॉरियर्स संघाला 47 धावांची गरज आहे. आता प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या मैदानाकडे वाढलेली आहे. बरेचसे प्रेक्षक चांगला नाश्ता वगैरे करून, आणि शिरडोन म्हटलं की ढाब्यांचं गाव, बरेचसे आपल्या खालापूर, पनवेल, पेण तिकडनं पालीपासून प्रेक्षक म्हणजे जे खवय्ये आहेत ते या शिरडोन गावामध्ये येत असतात. वाकडीकर ढाबा असेल, क्रांतीवीर असेल, जय मल्हार असेल, बरेचसे ढाबे या शिरडोन गावामध्ये आहेत. आणि प्रवीण दुगाडे त्यामुळेच रात्री घरी जात नाहीत. पुन्हा एकदा मस्त फटका मारलाय. इथे मात्र नवमान मालतोटे चेंडूवर येतोय. नवमाननं चेंडू उचललाय. एकच धाव मिळते. ऋषी नाईकनं थांबवलंय, कारण एक विकेट आताच आपली गेलेली आहे. धावचीत झालेला आहे फलंदाज. अशा वेळेस एक धाव मिळाली. ते नवीन आलेले फलंदाज दिनेश पाटील, नारपोली गावचा हा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु वेळेला कधी कधी चांगली फलंदाजी पण करतो. मी म्हणालो वाशिवलीच्या मैदानावर एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार मारला तो या दिनेश पाटीलला. आता जी छोटीशी टुर्नामेंट होती, परंतु तिथे नारपोली संघाला त्याने जिंकून दिलं होतं. 21 चेंडू 46. ऋषी नाईक जीवदान. मी म्हणालो की जीवदान मिळालेल्या ऋषी नाईकला, आणि मिड विकेटच्या वरून फ्लॅट षटकार मारलाय मस्तपैकी ऋषी नाईकचा हा षटकार. मिळालं जीव चेंडू 40 धावा. मेलेला कोंबडा आगीला भीत नाही. जीवदान आणि सँडी आपण पाहतोय एक टायमिंगचं गीत. जसे समालोचक टायमिंग पाहिजे, अंपायर टायमिंगला पाहिजेत, आणि तसे आमचे सूरज सँडीचे मस्त ऑपरेट करतायत. चांगली गाणी या ठिकाणी वाजवत आहेत. इथे मात्र एक धाव घेतली, दुसरी धाव घेत आहेत ऋषी नाईक. 2 धावा पूर्ण करतात. एक मस्त फटका ऋषी नाईकनं मारला, आणि पुन्हा एकदा मॅच दोन्ही संघाच्या बाजूने हलते, दोन्ही संघाच्या बाजूने झुलते, आणि मॅच जशी पाहिजे. रायगड प्रीमियर लीगची पहिली मॅच श्री शाहू वॉरियर्स आणि प्रसाद घरतचा हा संघ, आणि ज्योती इंजिनिअरिंग महेश खंडागळे यांचा हा संघ. महेश खंडागळे मला वाटते अभिषेक पाटीलने सांगितले की कोच आहेत स्पोर्ट्स खालापूर तालुक्याचे. पोलीस खात्यामध्ये आहेत, आणि इथे मात्र त्यांना पोलिसी खाके आता मैदानात दाखवावं लागेल तो श्री शाहू वॉरियर्सला. अशा पद्धतीने मला वाटतं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झालेली ती 39 जिंकण्यासाठी. मला वाटतं 18 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज आहे पहिल्या षटकामध्ये. संतोष 37 धावांची गरज आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये इथे नाणेफेक करून घेणार आहोत. मी ओमकार हरपाल आणि उस्मान पटेल यांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं. अतिशय रंगतदार असा सामना, एक ग्रुप मधला दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हरिओम डोल्वी पेंट वर्सेस I11 ओवे. मी सुरेश वाजेकर आणि सचिन पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यावं. ठिकेमाळी हरिओम डोलवी संघानं मागच्या वर्षीचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या रायगड प्रीमियर लीगचं पटकावलेलं आहे, आणि समोर आहे तो उस्मान पटेल. सुशांत वेदक, संतोष चौधरी आणि सुरेश वाजेकर यांच्या उपस्थितीमध्ये, एकनाथ मुकादम यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. ए ग्रुप मधला दुसरा सामना, ज्याचा सामना पाहण्यासाठी तमाम सर्व क्रीडा रसिक अगदी उत्सुक असतात की कधी उस्मान पटेलचा सामना सुरू होईल, कधी रायगडचा टायगर मैदानावर येईल. कमेंट्स बॉक्स मध्ये जर आपण गेलो तर प्रत्येक जण विचारत असतो उस्मान का मॅच कब है, आणि तोच उस्मान पटेल आज ओमकार हरपालच्या विरुद्ध लढणार आहे. सुरेश वाजेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. कोण मागतोय? यस, ओमकारला संधी दिली. हेड आलाय ओमकार हरपाल. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय घेणार आणि का? मोस्टली टॉस जिंकल्यावर 70% फिल्डिंगच घेतात, आणि पहिलीच मॅच आहे त्याच्यामुळे फिल्डिंग करूनच जाऊ. गेल्या वर्षीचे तुम्ही उपविजेते आहात, यंदाच्या वर्षी काय विजेतेपदाच्या दिशेनं आगेकूच होईल? प्रयत्न तर विनर व्हायचा आहे, आणि गेल्या वर्षी जसा परफॉर्मन्स झाला तसाच 100% द्यायचा प्रयत्न करू. काल तुमचे वडील इकडे आलेले, पिताश्री आलेले, त्यांचा मान सन्मान आम्ही इथे केला. आम्हाला खूप आनंद झाला. त्यांचा सपोर्ट तुला किती असतो? फॅमिलीचा सपोर्ट दरवेळी नवीन मॅच असते तेव्हापासून नवीन काहीतरी सांगत असतात, आज असं कर तसं कर, आणि वडिलांचा सपोर्ट हा 100% माझ्याबरोबर नेहमीच असतो. यंदाची टीम काय बॅलन्स टीम आहे?
बॅटिंग आणि बॉलिंगच्या हिशोबाने 4-5 बॉलर प्रॉपर आहेत आणि बॅट्समन पण मिडल ऑर्डरला बरोबर आहे. आणि पहिलाच सामना तोही रायगडच्या टायगर बरोबर, काय भावना काय? मॅच चांगली होईल कारण समोर नाव काफी आहे. नाम की दहशत है, नाम काफी है. कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला उस्मान पटेल. आम्हाला एवढा आनंद वाटतो, तुम्ही आमच्या रायगडच्या भूमीतले आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाता तुमच्या नावाचे फ्लेक्स पण तिकडे, वेलकम उस्मान पटेल. प्राऊड फील होतं, आनंद होतो. आनंदाची गोष्ट आहे का, पहिला सगळ्यामध्ये असं आहे का रायगड तर मी आहे, त्याच्यामुळे आनंद जास्त वाटते. आणि तुम्ही खरं तर मैदानावर आक्रमक असता, परंतु बाहेर अगदी तुम्ही मवाळ गृहस्थ आहात. हे कसं काय तुम्ही बॅलन्स करता? बॅलन्स काय करणार, मनामध्ये असतं सगळ्यांच्या, ॲडजस्ट करतो कोण नाही करत. समोरच्या टीमने फिल्डिंग घेतली आहे, तुमचा काय टार्गेट असेल? आमचा टार्गेट एकच आहे, आम्ही 70+ करायचा आम्ही प्रयत्न करू. कसा विकेट पण थोडा डिफरंट आहे, चांगली विकेट आहे, मी चांगला खेळायला मजा येईल मला असं वाटतं. ऑप्शनमध्ये तुम्ही अंगद पाटीलवर बोली चढवत होतात. अंगद पाटीलचा तुम्हाला किती उपयोग होईल? माझा जो उपयोग आहे लेकिन अंगद पाटील तर माझा असं वाटतं 70% उपयोग येईल. कसं माहिती आहे का, तो बॉल 2 वर टाकेल, तो बॅटिंग पण करेल, त्याच्यावरही डिपेंड करतो कसं काय. लेकिन चांगला दिवस असा मला वाटतं आजचा आमचा गेला पाहिजे. और दरवर्षी आम्ही 2 जिंकून बाहेर जातो, यावर्षी 2 जिंकून आम्ही क्वालिफाय झाला. वाकरीकरांनी आम्हाला एक संधी अशी दिलेली आहे, त्यांच्यामुळे आम्ही धन्यवाद करू का 2 जिंकून तो आतमध्ये होतो, तो चांगला आहे. तो एवढा प्लॅटफॉर्मवर यायचा, बोला तर खेळायचा, आणि नंतर 1-2 जिंकून नंतर लास्टची मॅच हारलून आपण बाहेर जायचा, थोडा डिफिकल्ट होता. आता यावर्षी कसं 2 टीमी क्वालिफाय होतं, जरा चांगला आनंदाची गोष्टी आहे का 2 जिंकून म्हणून मेहनत करून पुढे जायला तर चांगलं. तुम्ही तर रायगडसाठी अभिमानाची गोष्ट आहात आणि या यंगस्टर क्रिकेटरसाठी काही संदेश द्याल? एकच संदेश आहे यंगस्टरसाठी, तो चांगला करतो, अजून चांगला बेहतर करू. जास्ती करून खेळावर पण लक्ष द्या आणि जास्ती करून आपला जो आहे स्वभाव त्याच्यावर पण लक्ष जास्त करू. नक्कीच मोलाचं तुमचं गायडन्स इथे लाभलेलं आहे. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हाल तो 15 गेंदें बची और जीतने के लिए 28 रनों की अभी भी दरकरार हैं. ऑफ उल्टा सी, और ये देखिए ऋषि नाइक के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का. छोड़ दिया था, लेकिन वही ऋषि नाइक आप बरस रहे उनके ऊपर. नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चूक तुम्हाला पराभवाकडे नेऊ शकते आणि तो ऋषी नाईकचा सोडलेला झेल. आणि आता 2 षटकार त्याने मारलेत, खेळतो वैयक्तिक आपल्या 14 धावांवर 15 धावांवर खेळतोय तो ऋषी नाईक. आता जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि श्री साई वॉरियर्स या संघाला शिवसाई 22 धावांची फक्त गरज आहे. यस, बिल्कुल फिर से एक बार नवमान गेंदबाजी के लिए तैयार है ऋषि नाइक के लिए, और ये गेंद और बेहतरीन, लाजवाब, अप्रतिम. ये होता है क्या सर, क्या कैच लिया है महेश खंडागले. बिल्कुल सर सेनापति कैसा हो, इसका जीता जागता उदाहरण है देखिए महेश खंडागले. आणि ग्रेट कॅच आरपीएलचा, कारण मगाशी सोपा झेल सुटला आणि मी म्हणालो की कठीण झेल घेतले जातात आणि एक अचूक असा झेल या ठिकाणी महेश खंडागळे यांनी पोलीस खात्यामध्ये आहेत आणि त्यांनी पोलिसी खाते आता मात्र वापरलाय आणि इथे एक सुंदर झेल पकडलाय आणि माघारी धाडले ते ऋषी नाईक यांना. यकीनन संतोष, जिस तरह से उस कैच को लपका, पूरा जोश और जज्बा जो जुनून था उस कैच में महेश खंडागे का नजर आया. एक सेनापति किस तरह से होना चाहिए, इसका जीता जागता उदाहरण. क्योंकि अगला मैच जो है ना, अगला मैच वो पिछले आरपीएल के रनर अप रायगढ़ के ऋषभ पंत, ओंकार हरपाल और रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल, इनके बीच है. कई लोग, कई फैन फॉलोअर्स उस्मान के हैं, कई फैन फॉलोअर्स रायगढ़ के ऋषभ पंत, ओंकार हरपाल के. यहाँ पर भी देखिए मैच ऐसा लग रहा था कि शाहू वॉरियर्स के पास जा रहा है और एंड मोमेंट पर ये खूबसूरत कैच लपका गया. तो बेहतरीन यहाँ पर कैच, और बिल्कुल हमारे अग्री सेना अध्यक्ष रायगढ़ के सचिन मते चौके
उन्होंने भी ओमकार यहाँ पर महेश खंडागले इनको शुभकामनाएं बयान की है। तो स्वागत है आपका भी सचिन जी मते, बिल्कुल नौमान किए गेंद आने का प्रयास, स्ट्रेट शॉट बिल्कुल, लेकिन लॉन्ग ऑन की तरफ अच्छी फील्ड, महज मिलेगी सिंगल, 1 रन। ऋषि नाइक आउट होने के बाद यहाँ पर बिल्कुल अब प्रेशर बढ़ रहा है दोनों बल्लेबाजों के ऊपर, लेकिन अभी भी यहाँ पर 2 ओवर का महज खेल बचा हुआ है। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ, टोटल की बात करें तो 55 रन 4 विकेट के नुकसान पर। थरार आता हळूहळू शिगेला पोचत चाललेलं आहे, कारण आता यानंतरची मॅच प्रवीण दुगाडेंनी सांगितलं आणि जसे बातम्यावाले सांगतात की सगळ्यात मोठी बातमी, आणि तशीच सगळ्यात मोठी मॅच, कुठलीही बातमी असू ते सगळ्यात मोठीच. मी त्यांना विचारलं की लहान बातमी कुठली, आणि इथे म्हटलं सगळ्यात मोठी मॅच आजची होणार आहे ती उस्मान पटेल आणि ओमकार ओमकार हरपाल, ज्यांना ऋषभ पंत म्हणून त्यांनी ओळखलं. आजच्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. माझ्या जोडीला आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आहेत, सुदर्शन पाटील स्कोरर आहेत, मी संतोष चौधरी, त्यानंतर इकडे आमचे टीके माळे आहेत, प्रवीण दुगाडे, अभिषेक पाटील आहेत. या सगळ्यांच्या समेत तुम्हाला घेऊन जातो 24 लाईव्हच्या माध्यमातून मैदानाकडे. जिथे 76 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते महेश खंडागळे यांच्या संघानं सुधागड ज्योती इंजिनिअरिंग या संघानं चांगली फलंदाजी केली होती. त्यामध्ये आपण बघितलं हेलो, तो 10 गेंदों का खेल बचा हुआ और जीतने के लिए 15 रन चाहिए। संकेत रानडे बीच बीच उठाने की कोशिश, गेंद हवा में, लेकिन यहां पर बढ़िया कैच, नौमान यहां पर लपकते हुए, और इसी के साथ संकेत के परिकांत लगता हुआ एक और झटका। रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिली मॅच आपण खरं तर संदीप पाटील सर जशी व्हायला पाहिजे तशी मॅच आता रंगत चाललेली आहे. कधी फलंदाज हवी होत आहेत, कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, कधी षटकार चौकार येतात, कधी विकेट येत आहेत. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी श्री शाहू वॉरियर्स संघाला, प्रसाद घरत यांचा जो संघ आहे, 9 चेंडू आणि 15 धावा, एक मोठा फटका या सामन्याची समीकरण बरोबरीत करू शकतो. परंतु अजूनही 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट या मॅचमध्ये खंडागळे यांचा जो संघ आहे, महेश खंडागळे यांचा ज्योती इंजिनिअरिंग सुधागड या संघाला या मॅचमध्ये आणू शकतो. यह सब ज्योति इंजीनियरिंग सुधागढ़ पाली के अस्तित्व की लड़ाई मैदान के अंदर आ चुकी है, क्योंकि 9 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 15 रन चाहिए. कहीं ना कहीं यहाँ पर समर्थ कड़ू, जिनके ऊपर चौका आने के बाद कहीं ना कहीं समर्थ कड़ू ने आत्मविश्वास के साथ उस गेंद को फेंका, और निश्चित रूप में जहां पर जो बल्लेबाज आक्रामक हो रहे थे संकेत रानडे, उसके ऊपर अंकुश लगाई. ये क्रिकेट है. अब यहां से नए बल्लेबाज मैदान के अंदर संदेश मुंडे का इस्तेमाल किया गया है. संदेश मुंडे का आगमन हो चुका है, लेकिन देखना है समर्थ कुडू किस तरह से यहां पर प्रयास करते हैं इस गेंद से. लेफ्ट हँड राउंड द विकेट, एक गेंद अच्छी गेंद थी, संदीप पाटील सर, असं म्हणतात ना, अनुभव तर काय तुमची जी एवढे वर्ष खेळण्याचा अनुभव काय, आणि तो मात्र डॉट चेंडू टाकतोय. 9 चेंडू 15, आता 8 चेंडू आणि 15 धावांची. यस, कई सालों का तजुर्बा और तजुर्बे का इस्तेमाल यहाँ पर करते हुए समर्थ कड़ू, जिनके सामने है संदेश मुंडे. गेंदबाजी में तो ज्यादा कुछ अच्छा योगदान नहीं था, ज्यादा रन गए थे, लेकिन अब बल्लेबाजी में भरोसा दिया है. लेकिन गेंद हवा में है, कैच के नीचे वहां पर आते हुए खिलाड़ी अक्षय, और अक्षय कौशलकर यहां पर लेते हुए कैच, और समर्थ कुडू को मिली एक और सफलता. अब मैच में यहां पर ज्योति इंजीनियरिंग सुधागढ़ टीम कहीं ना कहीं हावी होती नजर आ रही है. नक्कीच आपण बघितलं की 13 चेंडू आणि 22 धावांची गरज होती. त्यावेळेस ऋषी नाईक होता मैदानावर. ऋषी नाईकला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर त्याने मारलेले 2 षटकार, आणि असं वाटलं की मॅच एकतर्फी होईल. आता 2-4 चेंडू राखून ही मॅच श्री
शाहू वॉरियर्स हा संघ जिंकेल, परंतु त्यानंतर आता समर्थने केलेली गोलंदाजी 7 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. यस, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ऐसा खेल क्रिकेट का मैदान के अंदर चल रहा है. और बिल्कुल यहाँ पर दोनों टीमें जो है, दोनों टीमें जी जान लगा रहे हैं. क्योंकि देखिए चौधरी साहब, जब आप पहला मुकाबला खेलते हैं लीग का, तो आपके लिए पहली जीत काफी मायने रखती है. नक्कीच. क्योंकि आणि पहली जीत आप दर्ज करते हैं. पहिल्या मॅच मध्ये जर तुम्ही जिंकले तर तुमचं टेन्शन अर्ध टेन्शन कमी होतो आणि त्यानंतर एक मॅच जिंकली की तुम्ही सरळ पुढे जाता. Yes, yes. पहिली मॅच हारल्यानंतर मात्र तो संघ थोडासा टेन्शन मध्ये येतो आणि मग संतुलन कुठेतरी हरवून बसतो. आता 7 चेंडू आणि 15 धावाची मी म्हणालो की एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मारण्याचा प्रयत्न संकेत रानडेने केला, तो लॉंग ऑफला टिपला गेला. संदेश मुंडेने मात्र प्रयत्न केला, तोही लॉंग ऑफला टिपला गेला आणि आता परिस्थिती बिकट आहे ती शाहू वॉरियर्स, श्री शाहू वॉरियर्स या संघाची. तो प्रतीक पाटिल आए हैं, वहाल से बिलोंग करने वाला है खिलाड़ी, लेकिन गेंदबाजी अच्छी की थी प्रतीक ने. वही प्रतीक अब बल्लेबाजी में देखना है. फुल टॉस थी, गेंद जा रही है स्क्वायर लेग में, वहां पर खिलाड़ी मौजूद. दूसरी रन यहां पर तेजी के साथ पूरा किया. और ये देखिए ये चतुराई दिखाई, क्योंकि पहला रन आप फास्ट लेते हैं तो दूसरे रन के लिए थोड़ी सी मिस्टेक बिल्कुल दे पाते हैं 2 रन, और बिल्कुल वही हुआ. और इन 2 रनों के साथ ही साथ पहले 5 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है. 5 ओवर के समाप्ति के बाद 75 का टारगेट का पीछा करते हुए 76 टारगेट का पीछा करते हुए 63 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. अब जीतने के लिए 6 गेंदों का खेल बचा है और 13 रनों की दरकरार है. एक चांगली मॅच रायगड प्रीमियर लीगचे आजचे 9 दिवस. खरं तर पहिल्या दिवशी आपण बघितलं रायगड, ठाणे, मुंबई आणि पुणे असे 4 संघ होते. त्याच्यामध्ये रायगडने बाजी मारली या रायगडच्या मातीमध्ये. शेवटच्या चेंडूवर एक चौकाराची गरज असताना आकाश तारेकरनं मारला, पॅडल स्लिप केला होता त्यानं फाईन लेगच्या म्हणजे मागे पाठीमागे त्याने चौकार वसूल केला आणि प्रेक्षकांनी मात्र नाचून या ठिकाणी आनंद व्यक्त केला आणि रायगड तिथे जिंकली होती या राजधानीवरती असं म्हणतात ना. आणि ती राजधानी ती रायगड राखली होती रायगडनं. आणि त्यानंतर 7 दिवस 14 टीम पुढे गेलेल्या आहेत आणि आजचा 8वा दिवस आहे. तसं मॅचचा 9वा दिवस आहे आणि आज कोणते 2 संघ जिंकणार? उस्मान पटेलचा एक संघ आहे, डोलवीचा एक संघ आहे, जो त्याचा कर्णधार आहे ओमकार हरपाल, ज्याला ऋषभ पंत म्हणून या ठिकाणी गौरवलं गेलं. आणि उस्मान पटेल बाराबंकीला त्याला बघण्यासाठी मला थोडं गर्दी झाली होती तो उस्मान पटेल. आणि हे 2 संघ यानंतरचे आहेत. आणि आताचा जो आपण आजची मॅच पहिले आपण बघतोय, एक संघ आहे तो ज्योती इंजिनिअरिंग सुधागड, ज्याचा कर्णधार आहे तो महेश खंडागळे, पोलीस खात्यातील आहे. आणि दुसरा आहे तो श्री शाहू वॉरियर्स, जो प्रसाद घरत, जावळ्याचा जो प्रसाद घरत आहे तो त्या संघाचा कर्णधार आहे. त्यांनी खंडागळेच्या संघाने केले होते 75 धावा, 76 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 षटकामध्ये धावा आल्या त्या 63 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. प्रतीक पाटील आणि जे 2 फलंदाज आहेत दिनेश पाटील, हा नारपोली संघाचा चांगला गोलंदाज, तेवढ्याच चांगला वेळेला उपयोगी पडणारा हा फलंदाज, परंतु 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखण्यासाठी गोलंदाज आहे जीवन शिंदे वाशिवली. परंतु या समालोचनासाठी पुन्हा एकदा संदीप पाटील सर. तो देखिए यहाँ पर जीवन शिंदे के ऊपर भरोसा जताया है ज्योति इंजीनियरिंग सुधागढ़ टीम के कप्तान ने, महेश खंडागले ने. लेकिन देखना यहाँ पर सामने बल्लेबाज है दिनेश पाटिल नारपोली. क्या करते हैं दिनेश पाटिल ने उठाने की कोशिश की, गेंद हवा में, कैच के नीचे है खुद गेंदबाज, लेकिन ये ड्रॉप. और ये यहाँ पर मौका मिला है दिनेश पाटिल को. ऐसे में देखा जाए तो यदि कैच होता तो बिल्कुल 1 रन बच सकता था, दिनेश पाटिल खिलाड़ी आउट हो सकता था, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ और नया बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर आ सकता था, लेकिन ऐसा हुआ नहीं. अब यहां से देखिए, क्योंकि जिस तरह से 1 रन गया, स्कोर 64 के ऊपर पहुंचा. अब 5 गेंदों का खेल है, 12 रन चाहिए. नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्ही असं ठिकेमाळी नेहमी म्हणतात की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. परंतु या खंडागळेचा हा जो संघ आहे ज्योती इंजिनिअरिंग, ऋषी नाईकचा एक झेल सोडला, आता पण दिनेश पाटीलचा एक झेल सोडला तर कदाचित झेल नाही तर खेळ पण हा संपू शकतो तुमचा. क्योंकि कैचेस विन द मैचेस हमेशा कहा जाता है और बिल्कुल यहाँ पर मौका मिला है. लेकिन स्ट्राइक के ऊपर आप मैदान के अंदर प्रतीक पाटिल, इस बीच एक पल्ले का ऊपरी हिस्सा जरूर लगा था, डीप कवर में जाते भी गेंद, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद. दूसरे रन की कोई कोशिश नहीं, गुंजाइश नहीं है. यहाँ पर 1 ही रन और इस 1 रनों के साथ स्कोर 65 रन. अब जीतने के लिए 4 गेंदे बचे और 11 रन. देखिए मुकाबला धीरे धीरे करवट बदल रहा है.
क्योंकि इस मैदान के अंदर पूरी तरह से जी जान लगाई है यहाँ पर ज्योति इंजीनियरिंग टीम के कप्तान महेश खंडागले के पूरे यहाँ पर स्क्वाड ने। लेकिन ऐसे में देखा जाए तो यहाँ पर अभी भी संघर्ष जारी है, लेकिन यहाँ पर डॉट गेंद, ये देखिए यहाँ से जो भरोसा जताया है गेंदबाज जीवन शिंदे के ऊपर, संदीपजी वो खरे उतर रहे हैं। जीवन शिंदे आपण जर बघितला वाशिवलीचा खेळाडू आहे, यावेळेस ज्योती इंजिनिअरिंग मधला खेळतोय आणि समोर दिनेश पाटील आहे नारपोलीचा, दोघेही एकमेकाचा खेळ ओळखतात। 3 चेंडूने 11 धावा, आता मात्र आक्रमक रूप धारण करावं लागेल, एक चेंडू तरी मैदानाच्या बाहेर भिरकावं लागेल तो दिनेश पाटील। 3 गेंदे 11 रन, सामने बल्लेबाज है दिनेश पाटिल, उठाने की कोशिश थी घुटनों के बल के ऊपर, इस गेंद को खेला ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ जाते हुए गेंद, लेकिन वहां पर संदेश मुंडे दूसरी रन के लिए पलटे हैं दिनेश पाटिल और 2 रन यहां पर पूरे किए। और इन 2 रनों के साथ ही साथ स्कोर 2 से आगे आता हुआ 67 रन, यानी कि अब 3 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 9 रन। क्या बढ़िया मुकाबला हो रहा है, 2 गेंदे 9 रन, एक बड़ा यहां पर शॉट बिल्कुल इस मैच के अंदर सिरकाव कर सकती है जो श्री शाहू वॉरियर्स टीम, लेकिन एक डॉट गेंद यहां पर पूरी तरह से संदीपजी आपण ज्यावेळेस बघितलं की 9 चेंडू आणि 15 धावांची गरज होतो, मी म्हणालो की एका मोठ्या फटक्याची गरज आहे, तो मारण्याचा प्रयत्न केला, ऋषी नाईक बाद झाला टर्निंग पॉइंट, त्यानंतर संदेश मुंडे बाद झाला, संकेत रानाडे बाद झाला आणि आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची परिस्थिती, तो मोठा फटका अजून परत लागला नाही। यह सब बड़े हिट की कोशिश में यहां पर दिनेश पाटिल जरूर करेंगे, कट करने का प्रयास, लेकिन खुद को झोंक दिया था, लेकिन गेंद तो रुकी है, 1 रन के अलावा दूसरा रन भी पूरा किया है, काफी बढ़िया यहां पर ड्राइव फिट किया था। वहां पर खिलाड़ी थे गली की तरफ नितिन गायकवाड, नितीन ये गायकवाड कोशिश होनी चाहिए नक्कीच, कारण चौकार गेला असता तर टेन्शन मध्ये आले असते आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्यात। एक चेंडू जिंकण्यासाठी श्री शाहू वॉरियर्स संघाला 7 धावांची गरज। एक गेंद 7 रन, यानी कि एक छक्का आता है तो सुपर सुपर ओवर ओवर की तरफ ये Yes. मुकाबला जाएगा। अब कहीं ना कहीं यहां पर यही चाह रही है श्री शाहू वॉरियर्स टीम की कैसे भी करके छक्का छक्का लागेल, है, छक्का षटकार लागणार, मारावंच लागेल तो दिनेश लेकिन पाटीलला। ज्योति इंजीनियरिंग टीम अब यही सोच रही है कि कैसे भी करके ये गेंद डॉट डॉट जाए निकल चौका जाए चलेगा, यस, लेकिन छक्का ना है, क्योंकि मैच के अंदर क्योंकि जीत है भरी मानी जाएगी। और बिल्कुल ये पहला मुकाबला आज के दिन का रोमहर्षक, एक गेंद 7 रन की जरूरत और गेंद जाएगी सीमा के बाहर, 6 रन दिनेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ छक्का, ये शानदार छक्का, क्या छोड़ा था, कैच छोड़ा था जीवन शिंदे ने। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। नारपोलीचे मस्कर खुश झालेले आहेत, कारण दिनेश पाटील, मी म्हणालो 1 चेंडू 5 धावांची गरज होती वाशिवलीच्या मैदानावर, जीवन शिंदेने पण तो षटकार बघितला असेल त्याचा, 1 चेंडू आणि 5 धावांची गरज होती, त्यावेळी दिनेश पाटीलने एक षटकार मारला ये होता। देखिए कैसा शॉट खेला था, बिल्कुल ये होता है क्रिकेट, और सुपर ओवर में चला गया आज के दिन का पहला ही मुकाबला। आज के दिन का नहीं सर, ये पूरे हाँ पूरी रायगढ़ प्रीमियर लीग का पहला सुपर ओवर अभी गिरने जा रहा है। यस, क्योंकि आज संतोष चौधरी साहब यहाँ पर आए हैं, तो आज सुपर ओवर लेकर ही वो आए मेरे हिसाब से। नक्कीच अभिषेक पाटिल है एडवोकेट। लिस्ट चौधरी सर देखिए ऋषि नाइक का कैच छोड़ा था अपन तो ज्योति तुरंत- इंजीनियरिंग टीम के खिलाड़ियों ने, तो ऋषि नाइक ने भी अपना जलवा दिखाया था, अच्छी पारी खेली थी 17 रनों की, और इसके बाद दिनेश पाटिल को मौका दिया, और देखिए दिनेश पाटिल ने मौके का क्या फायदा उठाया, जीवन शिंदे ने ही कैच छोड़ा था और वही महंगा